म्हणजे आम्ही 3 किलोमीटर पुण्यापासून होतो आणि आमचं शेत हे तळेगाव पासून फक्त 3.5 किलोमीटरवर. पण 3.5 किलोमीटरचा वरचा महाराष्ट्र आणि आमचा तळेगाव मधला महाराष्ट्र आणि पुण्यातला महाराष्ट्र याच्यात खूप फरक होता. आणि तो प्रत्येक वेळेला प्रत्येक स्पर्धांच्या निमित्ताने किंवा या सगळ्यामध्ये जाणवत होता. त्यामुळे बीज कुठंतरी रोवली गेली की आपल्याला काहीतरी करून ग्रामीण महाराष्ट्र ही नाळ आपल्याला सोडायची नाही. आणि शाश्वत विकास माझ्या हातात या ध्येयवेड्या धनश्री बेडेकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आज पुण्यातील फिलिप्स कॉफी खट्टा यांनी आयोजित केला होता. या प्रसंगी त्यांची मुलाखत सतीश राजहंस यांनी घेतली. श्री विलास रबडे यांनी याचे आयोजन केले होते. त्याचा हा भाग आपल्यासाठी आपण उपकरण राबवतोय. तसंच दुर्गा वेगळी माणसाचा हा 14वा एपिसोड आहे. प्रेक्षकांच्या आग्रहास आपण तो चालू ठेवलेला आहे. आज आपल्याकडे ज्या वक्त्या आले त्यांच्याविषयी मी थोडक्यात परिचय करून देणार आहे. दुर्गा वेगळी माणसं 16 वर्ष 2500हून अधिक शाळा, 400 ग्रामीण शिक्षकांचं प्रशिक्षण, 25+ पुस्तकांचं लेखन आणि एकच ध्येय शाश्वत विकास. अनेक कॉर्पोरेट संधी नाकारून धनश्री बेडेकर यांनी समाज परिवर्तनाची वाट ठेवली. आज त्यांच्या शाश्वत भारत उपक्रमातून दररोज महाराष्ट्रातील शाळा भविष्यासाठी आवश्यक असलेल्या शाश्वत विकासाच्या विचाराशी जोडल्या जात आहेत. ग्रामीण महाराष्ट्राची त्यांची नळ कशी जुळली, शाश्वत भारत म्हणजे नेमकं काय आहे, या बदलांच्या प्रवासात आपण कसे सहभागी होऊ, चला भेटूया. लेखिका, सामाजिक उद्योगिका आणि शाश्वत विकासाची ध्येयवेडी धनश्री बेडेकर मुलाखत घेत आहेत. सतीश राजा. नमस्कार. मी माझी ओळख करून द्यायची गरज नाही, बहुतेक लोकांना माहिती आहे. काही नवीन लोक आहेत. माझा अनेक व्यवसाय करून शेवटी मी आता फक्त सोशल वर्क करतो. अनेक अशा ग्रुपमध्ये सहभाग असतो माझा. तर मी आज खरं गोखले नॉर्मली मला कधी घेतात, पण आज मला विलासने सांगितलं की गोखले सर आज नाही येत, म्हणून खरं माझ्याकडे आलं ही जबाबदारी. आज गोखले आले हे कारण तुमचे इतकं प्रोफेशनल मला नाही घेता येणार, मला पण प्रयत्न करू. मला बेडेकरांची ओळख ही अशाच एका त्यांच्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी अपील केलं होतं डोनेशनसाठी. तेव्हा मी जे काही डोनेशन दिलं पुस्तकांसाठी, त्यातून माझी त्यांची ओळख झाली बऱ्याच वर्षापूर्वी. आणि आता ते पुन्हा त्यांनी कॉन्टॅक्ट केला त्याच काळात, तेव्हा पुन्हा एकदा माझ्या बऱ्याच वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा एकदा भेट झाली. तेव्हा मी त्यांना सजेस्ट केलं की आपल्या खात्यावर त्यांना मुलाखतीसाठी जमेल का. जमेल म्हणून असा आपण घरी वाचूया. मला पहिल्यांदा तुमच्याविषयी, तुम्ही ग्रामीण महाराष्ट्राशी तुमचं नाटक कसं आणि केव्हा जुळलं, आणि शाळा किंवा राहणं किंवा काम करणं याची सुरुवात कशी झाली. नमस्कार. सर्वप्रथम इथे मला आमंत्रित केल्याबद्दल संयोजकांचे मनापासून आभार. आतापर्यंत या कट्ट्यावरती फार दिग्गज लोक येऊन गेले आणि त्यांची नावावळी मी वाचली आहे, ऐकली आहे. त्या हिशेबाने मला खरं तर दडपण आलंय. पण मी आम्ही करत असलेलं जे प्रामाणिक कार्य आहे, ज्याला काही समाजकार्य वगैरे असं म्हणण्याचा मला अजिबात काही अट्टहास नाहीये. जे काही थोडंफार आम्ही करतोय ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आता सरांनी असं विचारलं की ग्रामीण महाराष्ट्राची नाळ कशी जुळली. बहुतांश व्यक्तिमत्वांमध्ये असं घडतं की आपण शाळा आणि कॉलेजमध्ये किंवा आपण ज्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये राहत असतो, त्या गावांमधलं खूप संस्कार आपण घेऊन पुढे जातो आयुष्यभरासाठी. माझ्या सुदैवाने खूप छोट्या गावांमध्ये शिकण्याची संधी मिळाली. जन्म पलटणचा होता, नीम शहर ज्याला म्हणू शकू. त्याच्यानंतर डहाणू सारखं गाव, त्याच्यानंतर पनवेल सारखं गाव. पनवेल हे 88 सालचं गाव, ज्याला आज आपण मेट्रो सिटी म्हणतोय, ते तेव्हाचं छोटं गाव होतं, ज्याला नगरपालिका होती. आणि त्याच्यानंतर तळेगाव दाभाडे माझ्या बरेच वर्ष. आणि ही गेली 20 वर्ष, त्याची पहिली आयुष्याची 20 वर्ष हा साधारणपणे नीम शहरी आणि ग्रामीण भागाशी जोडला गेलेला सगळा काळ होता.
आणि याच्यामध्ये डहाणू सारख्या शाळेमध्ये असं होतं की जिल्हा परिषदेचं शाळेत जायला मिळालं. तिथे सगळ्याच आर्थिक स्तरांची किंवा सगळ्यात त्याची मुलं जिल्हा परिषदच्या शाळेत जायची. आणि आम्हाला सांगायला गंमत वाटेल की त्यावेळेला तिथे बंकर असं घडी करून दप्तरात ठेवून आम्हाला जायला लागायचं. मी पुण्यातल्या माझ्या मैत्रिणींना अजूनही सांगते तेव्हा त्यांना ते खरं वाटत नाही. किंवा खरोखरच आजही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पिऊन नाहीयेत. शाळा स्वतः झाडल्या जातात मुलांकडनं, शिक्षक मदत करतात. पण झाडणं हे सगळ्या प्रकारची कामं, पाणी भरणं तिथं, पिण्याचं पाणी भरणं, या सगळी कामं ही मुलांकडनं केली जातात. आणि हे सगळं आम्हाला, मी छोटे होते, पहिलीच होते त्याला डहाणूच्या याच्यामध्ये, तर ते सगळं बघायला मिळालं. आणि आमच्या वर्गामध्ये आदिवासी मुलं खूप असायची. डहाणू हा आदिवासी बहुल भाग आहे, त्यामुळे तिथं तो सगळा भाग बघायला मिळाला. दुसरं पनवेल शहर होतं, पण आज ते शहर आहे. त्यावेळेला आमच्या पनवेलच्या आमचा रायगड जिल्हा असं ते भूगोलात शिकायला मिळालं होतं. तर त्याच्यामध्ये सगळी आजूबाजूची जी मुलं होती ती सगळी काही 12 बलुतेदारांच्या फॅमिलीज मधनं आलेली होती. आणि एक वेगळ्या प्रकारचं समाज जीवन पनवेललाही बघायला मिळालं. आणि तळेगाव दाभाडे हे जे तिसरं नेहमी शहर आम्ही बघितलं, मी आणि माझ्या बहिणीने, ते मला असं वाटतं की मला एक जसं अर्जुनाला एक विश्वरूप दर्शन घडावं, तसं एक दर्शनच सगळं तळेगावला घडलं. पुण्यापासून फक्त 30 किलोमीटर अंतरावरती ट्रेनने फक्त 50 मिनिटं लागणारं गाव, आणि त्या गावामध्ये असलेल्या बेसिक सोयी सुद्धा इतक्या प्रचंड कमी, आजही कमीच आहेत असं माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये. आणि अशा शाळेमध्ये ज्याला आम्ही शिकायला सुरुवात केलो, त्याला तळेगावच्या मानाने पनवेल हे थोडं शहरी होतं. त्यामुळे असं वाटायचं की अरे आपण इथे कुठे खेळत आलोय. आणि आमची शाळा थोडी अशा भागामध्ये होती की जिथं मुलं कापणीची वेळ आली किंवा लावणीची वेळ आली, भात लावण्याची स्पेशली पावळामध्ये, तर त्यावेळेला सुट्ट्या घरी राहायची. तर ते काही आम्हाला रिलेटच व्हायचं नाही की असं शाळेला सुट्टी देऊन घरी कसं काय जात. पण मग शेतकरी लोकांमध्ये कसं काय काय वातावरण असतं हे बघायला मिळालं. आणि माझे वडील शेती संशोधक आहेत, आत्ताच ते तुमच्याशी बोलले. आणि माझी आई तळेगाव दाभाडेला त्याच दरम्यान शेती करायला लागली. आणि खरं सांगायचं, अगदी तुमचा जो मूळ प्रश्न आहे त्याच्यामध्ये माझ्या आईमुळे मी खरं तर या विषयामध्ये वळले. याचं कारण ती आज उपस्थित आहेच आहे. तिच्या जवळजवळ 15-16 वर्षांच्या शेतीच्या कारकिर्दीमुळे नुसतं नाही, पण ती सामाजिक काम त्या भागामध्ये खूप करत होती. आणि त्या ग्रामीण भागामध्ये फिरताना असं लक्षात येत होतं की हा म्हणजे आम्ही 30 किलोमीटर पुण्यापासून होतो आणि आमचं शेत हे तळेगाव पासून फक्त 3.5 किलोमीटर वर होतं. पण 3.5 किलोमीटरचा वरचा महाराष्ट्र आणि आमचा तळेगाव मधला महाराष्ट्र आणि पुण्यातला महाराष्ट्र याच्यात खूप फरक होता. आणि तो प्रत्येक वेळेला प्रत्येक स्पर्धांच्या निमित्ताने किंवा या सगळ्यामध्ये जाणवत होता. त्यामुळे बीज कुठंतरी रोवली गेली की आपल्याला काहीतरी करून ग्रामीण महाराष्ट्र ही नाळ आपल्याला सोडायची नाही. आणि ते घरामध्ये सामाजिक वातावरण खूपच चांगलं होतं. वडील संघाचे कार्यकर्ते होते त्यावेळेला आणि आजही थोडंफार काम करतात होते. आणि आईचं सामाजिक कार्य त्या काळामध्ये खूपच मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळे नॅचरली सामाजिक काम किंवा सामाजिक समरसता आपण ज्याला बोलू त्या दृष्टीनेच काहीतरी काम करायचं असं त्यावेळेला ठरवलं गेलं. आता तुमच्या लहानपणीचं खेडेगाव आहे बघितलं, आता सध्या परिस्थिती काय आणि काय करायला हवं? महाराष्ट्राचे मला असं वाटतं की 3 भाग करण्याची गरज आहे. एक मेट्रो सिटीज आहे, दुसरं आहे मेन शहर ज्याच्यात मी वाढले. मेट्रो सिटीत गेली 20 वर्ष मी आज राहते पुण्यामध्ये. आणि तिसरा जो महाराष्ट्र आहे तो सगळ्यात मोठा भाग आहे, तो म्हणजे खराखुरा ग्रामीण महाराष्ट्र. मी मॅनेजमेंटची स्टुडंट आहे, त्यामुळे आम्हाला पिरामिड शिकवलेला होता. त्याच्या बॉटमला जो महाराष्ट्र दिसतो तो महाराष्ट्र हा या दोन्ही महाराष्ट्रापेक्षा फार वेगळा आहे. शाळेत शिकत असतानाचा महाराष्ट्र आणि आता बघत असलेला महाराष्ट्र याच्यामध्ये निश्चित फरक आहे. मी असं म्हणणार नाही की परिस्थिती बदललेली नाही, पण काही प्रमाणामध्ये परिस्थिती अजून तशीच आहे. म्हणजे तळेगाव सारख्या ठिकाणी अजूनही लोडशेडिंग तितकंच होतं. म्हणजे इन्व्हर्टर्स आहेत म्हणून लोकांना कळत नाही की लाईट गेलेत का नाही ते, पण अजूनही काही फार बदललेली परिस्थिती नाहीये.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे शालेय शिक्षण हा जो विषय आहे किंवा ज्या विषयामध्ये आम्ही काम करायचं ठरवलं त्याच्यामध्ये वाचन ही गोष्ट जी आहे ही गोष्ट या दोन्ही किंवा तिन्ही प्लॅटफॉर्म्सवर तिन्ही जॉग्राफिकल एरियाजमध्ये प्रचंड वेगळी आहे. तुमच्या मनामध्ये स्वाभाविकपणे असं आलं असेल की मेट्रो सिटीजमध्ये खूप वाचन होतं आणि ग्रामीण भागामध्ये वाचन होत नाही. तर माझा अनुभव पूर्ण उलटा आहे. मेट्रो सिटीजमध्ये वाचन खूपच कमी होतं आणि निम शहर आणि ग्रामीण भागामध्ये वाचनाचं पर्सेंटेज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि वाचन ही गोष्ट महत्वाची का? कारण काय तर एकतर आपण ज्याला समृद्ध सगळं म्हणतो ते आपल्याला डिजिटली आपण नाही शिकू शकत. ही जाणीव कुठेतरी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये सुद्धा झाली. 16 वर्षांपूर्वी जेव्हा आम्हाला सुरुवात केली वेग तर होतं, पण त्यावेळेची जी परिस्थिती होती ही गोष्ट आहे 2003 सालची. आणि 2003ला मी जेव्हा मास्टर्स इन मार्केटिंग मॅनेजमेंट शिकत होते त्यावेळेला आम्हाला समर प्रोजेक्ट करायला लागायचा. तर तेव्हा मी ठरवलं होतं की नाही मला ग्रामीण भागातला काहीतरी विषय निवडायचा आहे आणि मार्केटिंगचा असा विषय निवडायचा आहे की जो ग्रामीण भारताशी कनेक्टेड असेल. आणि मला सांगायला आनंद वाटतो की डॉक्टर आनंद कर्वे यांचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. त्यांचे आरती नावाची संस्था आहे अप्रोप्रिएट रुरल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, अप्रोप्रिएट रुरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया फलटणची. पण त्यांचं ऑफिस जे होतं ते धायरीला होतं. तर त्यांचं माझं वाचन लहानपणापासून बरं होतं, चांगलं होतं. त्यामुळे असं वाचनात आलं होतं की त्यांनी एक सराई कुकर नावाचं एक यंत्र तयार केलंय आणि ते ग्रामीण भागातल्या लोकांसाठी फार उपयुक्त आहे. तर माझ्यातला मार्केटर हा जागृत झाला आणि ठरवलं की आपण या उपकरणांना मार्केटिंगच्या अँगलने विचार करूया. आणि मग खेडोपाडी जाणं आलं त्यामुळे ती पॅशन होती की जायचंय फायनली खेड्यामध्ये. आणि जे प्रोजेक्ट रिपोर्ट असे कटपिस्ट करून कॉलेजेसमध्ये केले जातात ते करायला किंवा 1-1.5 महिन्यात जनरली ते सगळे आवरले जातात. ते साधारण मला करायला 6 नाही 8 महिने लागले. कारण 8 महिने माझे प्रयोग चालले होते. जवळजवळ 11 गावांमध्ये मी त्या डिव्हाइसची डेमॉन्स्ट्रेशन केली. त्याच्यामध्ये त्यांनी असं केलं होतं की एक सराई कुकर नावाचं यंत्र तयार केलं होतं. त्यातलं जे फ्युअल होतं त्यातलं जे इंधन होतं ते इंधन होतं कांडी कोळसा. आणि तो कांडी कोळसा कसा बनत होता तर ऊसाच्या पाचटापासून किंवा गव्हाच्या काढापासून किंवा आपलं जे हाताचं तूप असतं झोडल्यानंतर उरलेलं तर त्याच्यापासून ते इंधन तयार करत. तर इतकं मोठं संशोधन म्हणजे ते किती मोठं आहे हे मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. महाराष्ट्रात आपण पुण्यात बसलोय इथून अगदी 3 किलोमीटर अंतरावर कर्वेसर राहतात. पण पुणेकरांना देखील त्या संशोधनाबद्दल फार माहिती नाहीये. त्यांच्या संशोधनाला जागतिक कीर्तीचं ॲशडेन अवॉर्ड मिळाले. ॲशडेन लाईक अन ऑस्कर त्या फील्डमधलं नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस म्हणून. तर ते इतकं मोठं आणि ते त्यांना 2 वेळा मिळाले. दोन्ही वेळेला प्रिन्स चार्ल्सच्या हस्ते त्यांना ते मिळालेलं आहे. तर इतकं मोठं फ्युएलचा वापर करून इतकं सुंदर डिव्हाइस जर त्यांनी उपकरण तयार केले तर ते आपण इथं गावांमध्ये काय परिस्थिती आहे हे शोधण्यासाठी म्हणून मी तो प्रोजेक्ट रिपोर्ट डिझाईन केला. मला फार आवडतं एक सांगायला की माझे मेंटॉर्स होते डॉक्टर जयंत पानसे. तर त्यांनी मला प्रचंड मदत केली. ते आमचे एचओडी होते त्यावेळेला. 11 गावांमधल्या सरपंचांना मी जाऊन भेटले त्यावेळेला आणि त्या गावांमध्ये वडाच्या झाडाखाली ती डिव्हाइस हे केले डेमॉन्स्ट्रेशन केलं त्याचं. त्याचं की घरनं खिचडीचं परतून आणलेली असायची आणि त्याच्यात ती बरोबर 40 मिनिटात शिजायची आणि त्याला अगदी म्हणजे ज्याला आपण एक अर्धा मिलीमीटरचा हे त्याला असं होत होतं आणि त्याच्यातनं ती वाफ जायची. त्याच्यातनं कुठेही धूर व्हायचं त्याला कुठेही गॅस लागायचा नाही आणि इतकं महत्वाचं डिव्हाइस ते प्रदूषणमुक्त आहे आणि ते ग्रामीण भारतातल्याच गोष्टी वापरून करता येण्यासारखं आहे. तर त्याचं डेमॉन्स्ट्रेशन त्या ग्रामीण भागामध्ये करताना मला खूप मजा आली. 11 गावांमध्ये आमच्या असं लक्षात आलं की मार्केटिंग गॅप कुठे आहे आणि मग त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट सादर केला आणि कर्मकर्म संयोगाने त्याला विद्यापीठात बक्षीसही मिळालं. त्यामुळे त्या प्रयोगानंतर मला WWF म्हणजे वर्ल्ड वाईड फेडरेशन किंवा अशा अन्य संस्थांकडनं बोलवणं आलं की तुम्ही आमच्याकडे कम्युनिकेशन किंवा मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये काम करण्यासाठी या. पण तोपर्यंत माझी दुसरी एक पत्रकारितेमधली कारकीर्द सुरू झाली होती
आणि त्या युनिक फीचर ही जी संस्था तुम्ही कदाचित ऐकलं असेल, अनुभव मासिक किंवा समकालीन प्रकाशन, तर तिथं काम सुरू झालं आणि खऱ्या अर्थाने मला लहानपणापासून बघितलेलं जे स्वप्न होतं त्याचं नेमकं पुढं कसं न्यायचं याचा साधारणपणे रस्ता दिसायला लागला. आणि त्या अनुषंगाने प्रचंड म्हणजे जवळजवळ 22 जिल्ह्यांमध्ये हा प्रवास झाला. आणि असं लक्षात आलं की तुम्ही ते मगासपासून मला म्हणालात की अजून काय फरक दिसतो महाराष्ट्रामध्ये त्यावेळची आणि आताची परिस्थिती बदललाय का. कोल्हापूरला आमचा प्रकाश आमटे सरांबरोबर एक कार्यक्रम होता आणि डॉक्टर प्रकाश आमटे प्रकाश वाटा हे पुस्तक तुम्ही बघितलेलं असेल, सिनेमाही बघितला असेल, तर त्या प्रकाश काकांबरोबर मला खूप जास्ती कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. त्यांची मुलाखत असायची प्रकट आणि आम्ही बाहेर आमचं पुस्तकांचं स्टॉल असायचं. मी मार्केटिंग आणि कम्युनिकेशन डिपार्टमेंट तिथे हेड करत होते आणि त्यावेळेला आम्ही मुद्दामून तिथे कोल्हापूरला म्हणजे आपला केशवराव गोळे सभागृहात तो कार्यक्रम होता आणि आमचा जो टीम मेंबर होता तो तिथे नावं लिहित होता आणि त्या नावापुढे तो माणूस कुठनं आलाय ते लिहित होता. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की जवळजवळ 500हून जास्त लोक हे त्या सभागृहामध्ये खचखचून भरलेल्या सभागृहामध्ये शेवटी असे खाली बसलेले किंवा काही तर नंतर तर स्टेजवर बसायला तयार झालेले, इतकी प्रचंड गर्दी लोटली. आणि मी जेव्हा ती नावं हे वाचत होते नंतर की कुठून आले होते लोक, तर लोक गड इंग्लज मधनं आले होते, लोक आजूबाजूच्या इचलकरंजीत आले होते, सांगलीत आले होते, कोणी गगनबावड्यातनं आले होते. तर इतक्या म्हणजे अख्खा कोल्हापूर आजऱ्यामधनं आले होते. अगदी आजऱ्याच्या तिथे पुढे कर्नाटकातली काही गावं आहेत. तर तिथून लोक त्या कार्यक्रमाला आले होते आणि त्याच्यानंतर काही दिवसामध्ये आमचा एस एन जोशी सभागृहात कार्यक्रम होता. तर एस एन जोशी सभागृहामध्ये वेगळ्या व्यक्तीचा कार्यक्रम होता आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की एस एन जोशींची सभागृहाची कपॅसिटी हार्डली 200-250 सीट्सची आहे. पण आमच्या नाकाला म्हणजे आम्हाला इतकं प्रचंड त्रास झाला की ती 250 सीट्स कशा भरायच्या. आणि इतका तो बोलका अनुभव होता आणि लक्षात असं आलं की कोल्हापूर सारख्या ठिकाणी हाच अनुभव आम्हाला नंतर पुढे नंदुरबारमध्ये आला, हाच अनुभव नंतर आम्हाला नाशिकच्या जवळपास आला. तेव्हा मला लक्षात आलं की आजही वाचनाची जी ओढ आहे, वाचनाची जी आवड आहे ती सगळी ग्रामीण भागामध्ये प्रचंड जोपासली गेलेली आहे. आणि काय तिथे मिळत नाहीये तर तिथलं अंतर कमी होत नाही मेट्रो सिटीज मधलं. म्हणजे इतकी दयनीय अवस्था आहे आजही की ग्रामीण भागामध्ये आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जी मेट्रो सिटीज आहेत त्याच्यात मुंबई, ठाणे आणि पुणे हे 3च माझ्या दृष्टीने मेट्रो सिटीज आहेत. नागपूरला घेतलं तर घेता येईल, पण आताच मी नागपूरचा दौरा केला पण मी तसं नाही म्हणणार की ही मेट्रो सिटी आहे. बाकीचे जे सगळा जो महाराष्ट्र आहे तो एकीकडे आणि ही 3 शहरं एकीकडे. लोकसंख्या वाईज पण फरक आहे, रिसोर्सेस वाईज पण फरक आहे, ट्रान्सपोर्टेशन वाईज पण फरक आहे. या सगळ्या मधली जी दरी आहे ना ती दरी फक्त पुस्तकं बोलून काढू शकतात आता कुठेतरी विश्वास वाटतो. कारण आजही या 3-4 शहरांपलीकडे कुठेही पुस्तकाची दुकानं नाही. लहान मुलांना शाळेमध्ये त्यांच्या टेक्स्टबुक पलीकडे एखादं पुस्तक कसं असतं हे त्यांना बघायला मिळत नाही. आणि ही दयनीय अवस्था मी लहानपणापासून जर बघितलीच होती आजही फार काही वेगळी नाहीये. म्हणजे मी नुकताच 3 वर्षांपूर्वी नंदुरबारचं बराच एक मोठा प्रोजेक्ट केला तेव्हा तिथल्या म्हणजे ज्याची लोकसंख्या 40 घरांची आहे असे आदिवासी पाडे फिरायला मिळाले. तर तिथल्या शाळेमधली पटसंख्या तुम्हाला कल्पनाच करता येणार नाही, पण तिथे 8 ही पटसंख्या होती. 8 पटसंख्या असलेल्या गावामध्ये शाळेमध्ये जर टेक्स्टबुक घ्यायला जर मुलं इथं नसतील तर तुम्ही त्यांना कुठली पुस्तकं त्यांना देणार वाचायला. आणि त्यांच्याकडे नाही बजेट, त्यांच्याकडे नाही शिक्षक, त्यांचे शिक्षकही वाचत नाहीत ही शोचनीय परिस्थिती. म्हणून या सगळ्या परिस्थितीवर आपण काहीतरी काम करावं असं विचार करून पुढचं काम सुरू झालं. थोडा वेगळा मी CSR मध्ये काही काम केलं बरंच. काय केलं? कसं आहे की ग्रामीण महाराष्ट्र किंवा एकूण ज्याला CSRच्या भाषेमध्ये डिप्राइव्ड असं त्याला एक नाव दिलं जातं, शब्द त्याला वापरला जातो. तर CSR हा विषय माझ्या आयुष्यात 2004 साली आला आणि टाटा ग्रुप बरोबर खूप काम करायला मिळालं.
टाटा पॉवर, टाटा असे सगळे म्हणजे टाटा मोटर्स असतील किंवा इंडियन हॉटेल्स असतील. इंडियन हॉटेल्सचं महत्वाचं एक उदाहरण सांगते. इंडियन हॉटेल्स म्हणजे आपण ज्याला ताज म्हणतो ती कंपनी. आणि जेव्हा आम्ही एक प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांना सबमिट केला होता की ग्रामीण महाराष्ट्रामध्ये काही गोष्टी करायची गरज आहे, त्यांनी आम्हाला न्यूट्रिशन हा विषय दिला होता. त्या न्यूट्रिशनवर आपण कसं काम करू शकू. आणि मला फार कधी कधी वाईट वाटतं सांगायला, पण सीएसआर मधली जी मंडळी तिथे काम करत होती त्या मंडळींना थोडं तरी फिरण्याची सवय असायला हवी. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्या त्या राज्यांमध्ये काय चाललंय, त्यांचे रिपोर्ट तयार करण्यासाठी का होईना त्यांनी ग्राउंड लेवल एक्सपिरियन्स घ्यायला हवा. त्यांच्याकडे जे त्यांचं डॉक्युमेंटेशन आलं होतं त्याच्यात त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की न्यूट्रिशनवर तुम्ही पुस्तकं तयार. आणि ज्यावेळेला आम्ही ते रिपोर्ट्स बघितले की किती लोकसंख्या आहे किंवा त्याच्यात लिटरसीचा रेट काय आहे, या सगळ्या गोष्टींचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा आम्ही त्यांना असं सुचवलं की आपण कुकबुक करू नये, पण आपण ते रुचिरा किंवा अन्नपूर्णासारखी जी कुकिंग बुक्स असतात की तुम्ही इतकं साहित्य घ्या आणि अमुक करा आणि तमुक करा, तसं न करता आपण ते फोटोग्राफीच्या माध्यमातून आपण पुस्तक तयार करूया. त्याची कल्पना अशी होती की तिथे दृष्टी माणसं खूप असतात सीएसआर मध्ये वरच्या लेवलला. तर खरोखरी माझं भाग्य असं की मला फार मोठ्या माणसांबरोबर फार लहान वयात काम करायची संधी मिळाली. तर तिथल्या एकांनी असं सांगितलं होतं की न्यूट्रिशनच्या साठी म्हणून जी कॅम्पेन करायची, तर त्याचे जे सगळे नावाजलेले शेफ्स आहेत त्यांचा अभ्यास दौरा झाला होता आदिवासी बेल्टमध्ये महाराष्ट्राच्या. आणि तिथून त्यांनी तिथे कुठे शेवगा पिकतो, कुठे बीट जास्ती आहे किंवा कुठे तिथे नाचणी जास्ती आहे, अशा प्रकारची जी कृधान्य किंवा ज्याला लोकल लेवलचे जे सगळी धान्य आहेत, तर त्याचा अभ्यास करून आज आपण मिलेट्स हे मोदीजींनी फारच पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण ही गोष्ट त्यावेळेला कॉर्पोरेट सीएसआरच्या व्यासपीठावर टाटा पॉवरच्या लोकांनी मांडली होती थोडी. तर त्यांचा अभ्यास करून त्यांनी काही रेसिपीज तयार केल्या होत्या. त्यांचं म्हणणं होतं की ह्या रेसिपीज आपण मुलांपर्यंत, त्या माता भगिनी किंवा मुलांपर्यंत नेऊया. तर त्याच्यात मी त्यांना असं सजेस्ट केलं की हे वाचणारी जनता नाहीये, त्यांना हे कसं कळणार की हे याच्यातनं हे करा, कढई किती मोठी घ्यायची पासून, कारण वाचनच नाहीये अशा ठिकाणी आपल्याला न्यूट्रिशन सांगावं लागतं. मग त्यावेळेला आम्ही औरंगाबादचं जे ताजचं जे कॉलेज आहे, म्हणजे ताजच्या तर्फे सेकंडरी कॉलेज आहे तिथे ते चालवलं जातं, तर तिथं आम्ही एक फोटोग्राफीचं शूट केलं. आणि तिथले जे रत्नाकर नावाचे एक इंडियन शेफ होते ज्यांनी या सगळ्यामध्ये मेजर कॉन्ट्रीब्युशन केलं होतं, तर त्यांनी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन केलं आणि आमच्याकडनं आम्ही स्टिक फोटोग्राफी केली आणि त्याचं एक कुकबुक तयार केलं. आणि ते महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यांमध्ये आज ते वाटलं गेलं टाटा पॉवरकडनं. आणि मला असं वाटतं की सीएसआरच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर तिथे वेगवेगळ्या पातळ्यांवर काही वेळेला छान माणसं असतात आणि अपेक्स लेवलवरती पॉलिसी मेकिंग मध्ये तर फारच दृष्टी आणि फारच मोठी माणसं, ज्याला आपण भारत घडवणारी माणसं अशी माणसं तिथे दिसली. पण ऍट द सेम टाइम जी ग्राउंड लेवलवर काम करतायत त्यांच्यातच खूप गॅप दिसली. त्यामुळे सीएसआरचा, आणि मी सीएसआर बरोबर असंख्य प्रोजेक्ट केले. एक फक्त शेवटचा एक प्रसंग सांगते की तलावी पाडा नावाचं एक नंदुरबार च्या जवळ एक छोटस गाव आहे ज्याची लोकसंख्या साधारण 100 आहे. 100 गावांचं, 100 उमऱ्यांचं ते गाव म्हणजे पाडाच आहे. तर इन्फोसिस फाउंडेशनचं एका संस्थेला फंडिंग आलं होतं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तिथं काहीतरी नॉलेज बेस्ड ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची. तर माझा मित्र जो आहे योजक संस्थेमध्ये काम करतो कपिल सहस्त्रबुद्धे म्हणून, तर त्याने आम्हाला सांगितलं की आपल्याला असं काहीतरी काम करायचंय की जे तिथल्या लोकांना उपयोगी पडणार आहे. तर या प्रकारचं काम करण्याचा एक्सपिरियन्स होता, कारण काही पुस्तकांशी रिलेटेड आम्ही काम करत होतो. जेव्हा नंदुरबारचा दौरा झाला, पहिलं पाऊल नंदुरबारला ठेवायची संधी मिळाली 2021 ची गोष्ट. तोपर्यंत नंदुरबारला माझं जाणं कधी झालं नव्हतं. आणि तलावी पाडा हे गाव मी ज्यावेळेला बघितलं तर मी त्यांना म्हटलं की सीएसआर तर आपण या छोट्या गावामध्ये काय करणार आहोत. म्हणजे तिथे माझा सगळा रोल हा कम्युनिकेशनशी रिलेटेड आहे. तर लोकांना ओरडून सांगणे की आम्ही काय केलंय, आम्ही असं केलंय, आम्ही तसं केलं, याच्यासाठी सीएसआर आपल्याकडनं काय मदत घेतो. इथे आपण काय करणार आहोत, या गावामध्ये त्यांचा कोण नेमका वर्ग असणार आहे की त्यांच्यासाठी हे उपयुक्त असेल. मग मला तिथे सांगण्यात आलं की इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून तिथं जे सगळं काम झालंय त्यातनं फक्त 4 लाख रुपये शिल्लक राहिलेले आणि त्या 4 लाख रुपयांमध्ये त्यांना असं एक सेंटर उभं करायचंय
जिथे त्या अख्ख्या प्रोजेक्टमध्ये गावानं काय काम केलं हे सांगणारं एक प्रदर्शन उभं करायचं. तर ही एक खूप वेगळी गोष्ट मला वाटली आणि इन्फोसिसच्या लोकांनी फार छान सपोर्ट केला. अर्थात ज्या स्वयंसेवी संस्थेला हे पैसे मिळाले होते त्यांनी 4 लाख रुपये ही अमाऊंट एक राऊंड फिगर करण्यासारखी असते खरं तर. पण 4 लाख रुपयांमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या तलावी पाण्यासारख्या ठिकाणी 500 स्क्वेअर फुटावर आज एक परमनंट एक्झिबिशन उभं केलंय, ज्याचं कंटेंट रायटिंग आम्ही केलंय बीच कम्युनिकेशन कन्सल्टन्सीने आणि त्याचे मॉडेल्स डेव्हलप केले की या भागामध्ये जेव्हा इन्फोसिसने आम्हाला पैसे दिले तेव्हा आम्ही त्याचं काय केलं हे सांगणारं प्रदर्शन तिथे कायमस्वरूपी मांडलंय. प्रदर्शन झाल्यानंतरही माझी विजन फार कमी पडत होती. मी असे मेंटॉर जे आहेत त्या संस्थेचे डॉक्टर गजानन टांगे, काही वर्षांनी माझं अशी इच्छाही आहे आणि खरं तर ती वेळ जवळच आहे, त्यांना पद्मश्री मिळेलच असं खात्री आहे मला ती. तर मी असं म्हटलं की अहो हे सगळं केलं आपण, पण हे सगळं ह्या खेड्यात बघायला कोण येणार आहे? हे 100 उंबऱ्यांचं गाव आहे आणि एखादं नंदुरबार सारख्या ठिकाणी तरी करूया ना आपण हे. तर ते मला म्हणाले, धनश्री आपल्याला काम जर करायचंय ते लोकांच्या जाऊनच करायचं होतं. तू तर ग्रामीण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करतेस, तुला हा का प्रश्न पडला? म्हणलं, "सर, प्रदर्शनासारखी गोष्ट आपण इतक्या छोट्या गावामध्ये कशी करू शकतो?" तर ते म्हणले की इथे मला लोकांना आणायचं. तरीही माझं समाधान झालं नाही. मध्ये कोविडची 4 वर्ष गेली, आम्ही आमचं काम करून मोकळे झालो होतो. दुसऱ्या एका प्रकल्पाच्या निमित्ताने जेव्हा परत नंदुरबारला जायचा योग आला तेव्हा आम्ही जेव्हा व्हिजिट केलं त्यावेळेला तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या 100 उंबऱ्यांच्या गावामध्ये त्या दिवशी 2 शैक्षणिक सहली आल्या होत्या. जवळजवळ 700 मुलं ते सगळं प्रदर्शन बघत होती. आणि तेव्हा लक्षात आलं की सीएसआरची ताकद काय आहे आणि एखाद्या द्रष्ट्या मेंटॉरने जर दिवा दाखवला, वाट दाखवली, तर काय प्रकारची गोष्ट घडू शकते. त्यातल्या एवढी 700 मुलं मी डोळ्यांनी बघितली. त्या 700 मुलांमधल्या 7 मुलांनी जरी त्यातनं प्रेरणा घेतली तरी आज खूप मोठी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये घडू शकते, भारतामध्ये घडू शकते. तर सीएसआरचे असे अनेक प्रसंग आहेत. आपल्याला वेळ कमी आहे त्यामुळे मी दोनच सांगू. छान आहे, अनुभव फारच छान आहे तुमचा. पण तुम्ही पब्लिकेशन्स आणि कन्सल्टन्सी या सगळ्यातून लेखनाकडे कसं काय वळला? मी अनेक बाबतीमध्ये अपघाती व्यक्ती आहे असं आमच्याकडे सगळ्यांना सांगितलं जातं. मी अपघाती प्रकाशक आहे, मी अपघाती लेखक आहे, मी प्रसंगी अपघाती ड्रायव्हर असते किंवा मी अपघाती प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर असते आणि अपघाती प्रोजेक्ट डिझायनर असते. झालं असं की अनेक वर्ष ज्या वेळेला कंटेंट डेव्हलपमेंट मध्ये आम्ही काम करत होतो त्यावेळेला 2च पॅशन्स होते. म्हणजे पॅशन एकच जरी असली तरी विषय 2 होते माझे विचार करण्याचे. एक म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास ज्याला म्हणतो. जड नाव आहे की ते कुणाला नकोच वाटतं, उच्चाराला पण नको वाटतं आणि त्याच्यात काय आहे हे तर कोणालाच काही समजून घेण्याची इच्छा नाही. तर तो एक विषय होता आणि माझं जे मूळ प्राथमिक शिक्षण, प्राथमिक इन द सेन्स माझं जे मूळ शिक्षण आहे ते सगळं व्यावसायिक आहे, मार्केटिंग मॅनेजमेंटचं. त्यामुळे ह्या 2 गोष्टी मला कायम क्लब करायची इच्छा होती. वाचन ही गोष्ट माणसाला समृद्ध करते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे वाचनाची कशी गरज आहे वगैरे हे आपण डिजिटल माध्यमांमध्ये वाचतो नेहमी की आपण सगळं आयुष्य आता असं घालवत चाललेलो होतं. आमचा एक जोक आहे. मोबाईलवरचं वाचन आणि प्रत्यक्ष हातात पुस्तक घेऊन वाचायचं वाचन याच्यामध्ये खूप फरक आहे. आम्ही मधल्या काळामध्ये खूप प्रयोग केले वाचन या विषयात. तर त्याच्या एका प्रकल्पामध्ये शाळेतल्या मुलांशी जेव्हा बोलत होते तर तेव्हा त्यांना असं वाटलं की किती मुलांकडे मोबाईल आहे. नॅचरली घरी तर सगळ्यांकडेच मोबाईल, आता घरटी मोबाईल, प्रत्येक माणसाकडे मोबाईल आहे. ती पिंपरी चिंचवडच्या अगदी जवळची शाळा आहे त्यामुळे तसं बघायला गेलं तर मेट्रो सिटीच्या जवळची शाळा होती. तिथल्या मुलांना ऍप्स येतात चालवायला, त्यांना एआय सुद्धा वापरता येतं. ती मुलं फार पोचलेली आहेत आताची, त्यामुळे त्यांना सगळं काही येतं. त्यांना काय माहिती नाहीये तर त्याचा वेग खूप करतात. विचार करणं ही गोष्ट इन्फॉर्मेशन नाही शिकवू शकत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये जगतोय, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा शब्द आपण विचारतोय, आपल्याला असं लक्षात येतं की इन्फॉर्मेशन म्हणजे नेमकं काय आहे. इन्फॉर्मेशन म्हणजे फक्त माहिती आहे. अक्षरशः आपण नळ उघडावा आणि पाणी पडावं इतकं गुगल आपल्याला काहीतरी सांगतं. गुगल कशाला उघडायचं? आपण व्हॉट्सअप उघडलं तरी मेटा एआय आपल्याला वाटेल त्या गोष्टी सांगत राहणार. डेटा नावाची गोष्ट इतकं ग्लॅमरस झालेली आहे. डेटाला काही दिशा वगैरे नसते.
डेटा हा अगदी रॉ असतो. त्याला आपण ज्या वेळेला म्हणजे तुमच्यापैकी बरेच जण फिलिप्समध्ये काम केलेले टेक्निकल बॅकग्राऊंडचे लोक आहेत. माझ्या मते डेटाला जेव्हा आपण वेक्टर म्हणतो तेव्हा त्याची इन्फॉर्मेशन होते. इन्फॉर्मेशनला आपण अजून वेक्टर करतो, ज्याला दिशा देतो आणि फोर्स देतो, तेव्हा त्याचं नॉलेज होतं. आणि नॉलेजला ज्या वेळेला आपण अजून दिशा आणि अजून फोर्स देतो तेव्हा त्याची नॉलेज मॅनेजमेंट होते. आणि मला असं वाटतं की नॉलेज मॅनेजमेंट पुस्तकं देतात, आपल्याला गुगल फक्त डेटा देतो. डेटावर आपण काहीही करू शकत नाही, कारण विचार करणारं मन कितीही एआय जरी आलं तरी ते शेवटी ढगात आपल्याच सगळ्या माणसांच्या मनातल्याच गोष्टी काढून आपल्याला सांगणार आहे. त्यामुळे ते फर्स्ट हँड एक्सपिरियन्स नाही देऊ शकत. त्यामुळे नॉलेज मॅनेजमेंटकडे जाण्यासाठी आपल्याला वाचन या गोष्टीला स्किप करून जाता येणार नाही. आणि आता जर बघायला गेलं तर वाचन या विषयाचं महत्व इतकं कमी झालेलं आहे, म्हणजे जितकं वय कमी तितकं वाचन कमी असं साधारणपणे चित्र दिसतं. हे चित्र निश्चितपणे काही अंशी बरोबर आहे, पण पूर्णपणे बरोबर नाही, हेही मी तुम्हाला सांगू इच्छिते. कारण हे आमचे वेगवेगळ्या गावांमधले प्रयोग आहेत. या प्रयोगांमधनं सापडलेल्या गोष्टी आहेत की मुलांना वाचायला आवडतं, पण प्रकाशक त्यांना आवडेल असं काही देत नाही. देताना त्यांना अशा गोष्टी देतात की ते त्यांना रिलेटच करता येईल. म्हणजे आत्ताच्या काळातल्या मुलांना जर आपण विक्रम बेताळ सांगायला लागलो सिंहासन बत्तीशी, त्यांना नाही होणार आहे ते रिलेट. त्याच्यात त्यांना अपील होत नाही. किंवा त्यांना आपण कुठल्या तरी एका त्यांनाच माहिती नसलेल्या जगामध्ये जर फिरवून आणणार असू तर ते उचलणार नाही ती गोष्ट. मग ह्या विषयाचा विचार करून आम्ही कंटेंट डेव्हलपमेंटचा प्लॅन केला आणि त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी आम्हाला पोचवायच्या होत्या. बीच पब्लिकेशन्सची 3 मेन पॅरामीटर्स आहेत. एक तर आमची पुस्तकं सकारात्मक असतील. आमचं पुस्तक वाचलं आणि एखाद्याला नैराश्य आलं हे मला नकोय. कारण समाज हा अत्यंत पॉझिटिव्ह विषयांवर चालणारी गोष्ट आहे. महाभारतामध्ये देखील सुष्टादुष्टांचं प्रमाण 500 होतं आणि 100 हरले होते आणि 5 जिंकले होते फायनली. त्यामुळे आपण सकारात्मक माणसं आहोत आणि आपल्याला सकारात्मक मूल्यच नाही चेतू. त्यामुळे सकारात्मकता, आनंदी आयुष्य, कारण प्रत्येकाला आनंद हवाय. आमच्याकडे द वे टू हॅपीनेस नावाचं पुस्तक आम्ही मुलांसाठी तयार केलं की सगळ्यांना आनंद हवाय, पण तो आनंद कसा मिळतो आणि शाश्वत आनंद कसा मिळतो हे मुलांना शाश्वत वगैरे सांगून कळणार नाही. त्यांना आपण काहीतरी गोष्टी सांगितल्या ना की ते त्याच्यामध्ये रमत जातात आणि ते काहीतरी करतात. त्यांना चित्रातनं सांगायला हवं, त्यांना रंगातनं सांगायला हवं, त्यांना फोटोज मधनं सांगायला हवं. असे प्रयोग करत करत आम्ही काम करायला सुरुवात केली. ज्या वेळेला 2013 साली मी माझा स्वतःचा व्यवसाय जेव्हा सुरू केला माझ्या 2 मैत्रिणींबरोबर, तेव्हा आम्ही अनेक प्रकाशकांकडे गेलो आणि मनातल्या अशा अनेक संकल्पना अनेक प्रकाशकांना सांगितल्या की आम्हाला असं करायचंय तसं करायचंय वगैरे. तर मी काही नावं घेत नाही, पण इतकी मोठी प्रकाशक मंडळी आहेत की त्यांचे आज स्वतःच्या गॅलरीज 3-3 मजली त्यांची ऑफिसेस आहेत पुण्यामध्येच आपल्या. पण आम्हाला कोणीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. आणि आम्हाला माहिती होतं की आपण असं काहीतरी प्रोजेक्ट डिझाईन करतोय की जो महाराष्ट्रामध्ये पोहोचू शकेल आणि आम्हाला तो पोहोचवायचा आहे. आणि कुठलाही प्रकाशक आपल्याला हे करायला तयार होत नाहीये. त्यामुळे आमचं व्यवसायाचं वय अगदी 1.5 वर्ष होतं. त्यावेळेला 14% दराचं HDFCचं बिझनेस लोन काढलं आणि स्वतःच एक लर्न महाराष्ट्र नावाचा प्रकल्प डिझाईन केला आणि 20,000 पुस्तकं आम्ही त्या काळामध्ये 500 शाळांमध्ये पोहोचवू शकलो. आणि ती आमची सुरुवात त्या वीकच्या माध्यमातून झाली आणि त्याचा रिझल्ट इतका सुंदर आला. ज्या माध्यमातून आपली ओळख झाली तो प्रकल्प म्हणजे लर्न महाराष्ट्र. आणि त्या महाराष्ट्राच्या प्रकल्पातून आम्हाला लक्षात आलं की आपल्याला अशा गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवायला हव्या ज्याची त्यांना गरज आहे. सगळ्यात महत्वाचा विषय समोर आला आजच्या काळातला धगधगता, तो म्हणजे क्लायमेट चेंज. आपण ग्लोबल वॉर्मिंगची चर्चा करतोय, पण ग्लोबल वॉर्मिंग मुलांना कसं सांगणार आहोत आपण? अभ्यासक्रमामध्ये आहे, सगळीकडे आहे, मिथेन आहे, त्याचं एमिशन अमुक आहे. मुलगा छोटा 4-4थीतला मुलगा आहे, त्याला फक्त असं आम्ही सांगायला सुरुवात केली, काही नाही राजा, पृथ्वीला फक्त ताप आलाय. आपण पृथ्वीला ताप आला तर पृथ्वी कुठं जाणार? आपल्याला ताप आला तर आपण डॉक्टरांकडे जाऊ. असं करत करत मुलांना वळवायला सुरुवात केली आणि HDFC लिमिटेडने आम्हाला त्याच्यासाठी फंडिंगही दिलं आणि आम्ही नाशिक मधल्या जवळजवळ
25 शाळांमध्ये तो प्रकल्प नेला की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, आणि मी शाळेत जाणारी व्यक्ती आहे, मुलगी आहे, तर मी काय करू शकते ग्लोबल वॉर्मिंग कमी करा, हे त्यांना कोणीच सांगत नाही. त्यांना फक्त ग्लोबल वॉर्मिंग कसं डेंजरस आहे आणि तुम्हाला कसं आता काहीतरी करायला हवं आणि झाडं लावा. आणि मी इथे प्रभात रोडला राहत असेल, मी सिंहगड रोडला राहत असेल, मी तिकडे पिंपरीला आकुर्डीमध्ये राहत असेल, मला कुठं झाडं लावून मी झाडं लावायची, मला काहीतरी सोय तर असायला हवी शहरांमध्ये. मग मला करता येण्यासारखं काय आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टींची यादी आम्ही त्या पुस्तकामध्ये दिली. आणि अगेन हे लेखन करायला कोणी तयार होईना, कारण हा विचार अनुभवावर आधारित करावा लागतो. मग परत अपघाती लेखक म्हणून माझी तिथे नेमणूक झाली आणि HDFCच्या प्लॅटफॉर्मवरती पहिल्यांदा लेखनाचं पाऊल पडलं. आणि मग नंतर काही वर्तमानपत्रांमध्ये शाश्वत विकास आणि एकूणच बिझनेस मॅनेजमेंट या विषयावरती लेखन करायला सुरुवात झाली. आणि परत एकदा सतत कायमस्वरूपी आपल्याला ग्रामीण महाराष्ट्राकडे जायचंय हे डोक्यामध्ये फिट होतं. त्यामुळे विषय तसे निवडले गेले. त्यामुळे आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार सारख्या ठिकाणी मांडायची 2 वेळा संधी मिळाली. एकदा 500 स्क्वेअर फुटावर आणि एकदा 5,000 स्क्वेअर फुटवर. आज KVK म्हणजे कृषी विज्ञान केंद्र जे नंदुरबारचं आहे, तिथं शेतकऱ्यांनी मायग्रेट होऊ नये यासाठी केलेलं एक प्रदर्शनाचं सेंटर आहे. त्या सेंटर मधला जे बोर्ड्स आहेत, तिथे जवळजवळ 250 बोर्ड्स आहेत, ते 250 बोर्ड्स लिहिण्याची जबाबदारी माझ्यावर आली. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की मी लोकांना सांगते की मी काही लेखक नाही, तुम्ही लिहा, आणि मग ते काहीतरी असं माझ्यासमोर येतं की ते पसंत पडत नाही, मलाही नाही पडत, आणि मला ते नाही पडलं तर माझ्या पुढच्या लोकांना कुठे पडणार. त्यामुळे मग ते हातात घ्या लॅपटॉप आणि सुरू करा. असं अपघाती लेखन माझं प्रचंड झालं. 25हून जास्ती ठिकाणी प्रॉक्झी रायटर म्हणून पण काम केलं. ती व्यवसायाची गरज होती. माझं नाव न येता अनेक पुस्तकं लिहिली मी. त्याच्यामध्ये सर्वाधिक बिझनेस मॅनेजमेंटवरची होती. पण सगळी पॅशन आता जी आहे ती सगळी शाश्वत विकास अशी लिहिली. त्यामुळे लेखन म्हणून अपघाती लेखन आणि प्रकाशक म्हणून सुद्धा अपघाती प्रकाशक अशी सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही काही शाळांचा उल्लेख केला, तर एकूणच तुम्ही शाळांमध्ये जे काही काम केलं त्याचा अनुभव काय होता? शाळांमध्ये आम्ही आता 2017 पासून आमच्या स्वतःच्या प्रकाशनातर्फे काम करतो. लर्न महाराष्ट्र हा जो मी प्रकाशन मगाशी उल्लेख केला, त्या पुस्तक 500 शाळा जोडल्या आम्ही त्याच्यामध्ये. त्याच्यात 22 जिल्हे आम्ही फोकस केले होते. की 22 हा जिल्हे का म्हणते आता कदाचित कोणाच्या लक्षात येईल की 35-36 जिल्ह्यांमध्ये 22च का निवडला तुम्ही. कारण ते 22 जिल्हे खरंच काम करण्यासाठी जेव्हा केंद्र सरकारने आकांक्षित जिल्हे असं म्हटले, असेही काही जिल्हे त्याच्यामध्ये नंदुरबार सारखे की ज्याच्यामध्ये काम करण्याची गरज आहे. तर त्या जिल्ह्यांमध्ये काम करताना असं लक्षात आलं की जिल्हा परिषदेच्या शाळेमधले जे शिक्षक आहेत, ते शाळेतले शिक्षक आणि इतर शहरांमधले आणि शहरांमधल्या शाळेतल्या शिक्षकांमध्ये खूप फरक आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शिक्षकांना प्रचंड प्रमाणात उत्सुकता आहे की आपण काहीतरी मुलांकडे नवीन देतोय. आणि हा आमचा अनुभव आम्ही डोळ्यांनी बघायला सुरुवात केली. म्हणजे काम आमचं सुरू झालं. आमच्या परिचयामध्ये काही शाळा होत्या ज्या आम्हाला संपर्क करत होत्या. पण मी आणि माझी कलीग अदिती केळकर, तेव्हा आम्ही दोघी जणींनी मिळून तो सगळा 2009 पासूनच आम्ही करत होतो. 17 मध्ये माझ्या कंपनीने आमच्या कंपनीतर्फे करायला सुरुवात केली. तर तेव्हा असं लक्षात आलं की आपण काही जिल्ह्यातले दौरे करू आणि आपल्याला आलेली जी स्पॉन्सरशिप आहे ती पुस्तकं आपण स्वतः हाताने देऊ. मग आम्ही मुळशीतली काही खेडी अगदी जवळपासची स्वतःची गाडी काढायची, त्या गाडीत पुस्तकं भरायची आणि आम्ही दोघी जणी चालू पडायचो. माण तालुक्यामध्ये तिकडे गोंदावले भागामध्ये गेलो, त्याच्यानंतर इकडे मुळशी तालुक्यामध्ये पुण्याच्या परिसरामध्ये गेलो, नाशिकमध्ये सटाणा भागामध्ये काही आमचा दौरा झाला. असे वेगवेगळे म्हणजे प्रादेशिक विभागांचा जर विचार केला तर विदर्भ सोडलं, कारण का तर अंतर प्रचंड आहे, ते आजही प्रचंड अंतर आहे. तर ते जर सोडलं तर या उरलेल्या 4ही प्रादेशिक विभागांमध्ये आम्हाला स्वतः दौरे करायची संधी मिळाली. आणि त्यामध्ये शिक्षकांचा उत्साह प्रचंड जाणवला. रायगड सारख्या ठिकाणी एका ठिकाणी आम्ही जेव्हा शाळेत पुस्तकं घेऊन गेलो होतो, तेव्हा आमच्याकडे आजही आमच्या ऑफिसमध्ये आजही पिऊन नाहीये आणि आमचा सगळा महिला आघाडी मोर्चाच आहे ऑफिसमध्ये. तर आम्ही पुस्तकांचं सेट घेऊन एका शाळेमध्ये पोहोचलो, मी आणि आदिती. तर आमच्या असं लक्षात आलं की शाळा ते गुगल वगैरे त्यावेळेला काही नव्हतं. 17 साली एवढं आम्ही वापरत नव्हतो. आम्हाला जो काही पत्ता दिला होता तिथपर्यंत आम्ही पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर असं लक्षात आलं की शाळा इथे खाली नाहीच आहे. हे जे टेकाड दिसतंय हे टेकाड चढून गेल्यावर शाळा आहे. तर मला असं वाटलं नॅचरली 20 वर्षांची शहरी मानसिकता असते, कुठेतरी रस्ता असेल वर गाडी जायला वगैरे, असं काही रस्ता वगैरे नाही.
तर त्या सरांना फोन केला तिथल्या जिल्हा परिषद, म्हणजे आलात का खाली, या या, तुमच्यासाठी खिचडी वाट बघते आमची. आणि म्हटलं, अहो येतो सर आम्ही, पण यायचं कसं वर हे? तर ते म्हणे की अहो, ही वाट आहे ना, या वाटेनेच वर यायचंय. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मी स्वतः शिकले, त्यामुळे मला माहिती की तिथं पिऊन नसतो. शाळेतल्या शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना तुम्ही जरा पुस्तकाचं ओझं उचलायला येता का, आम्ही 2 बायकाच आहोत असं म्हणणं शक्य नाही. त्यामुळे आम्ही दोघी जणी दोघींच्या पाठीवरती पुस्तकांचे फॅक्ट्स टाकल्या. आज मी फॅक्ट घेऊनच फिरते सगळीकडे. फॅक्ट्स टाकल्या आणि आम्ही ते टेकाड चढून वर गेलो आणि इतकी प्रचंड गोड मुलं आमच्या स्वागताला उभी होती. आणि खालचं वातावरण वेगळं आणि वरचं वातावरण वेगळं, इतका फरक होता त्याच्यामध्ये. मुलांनी आमच्यासाठी स्वागत गीत वगैरे म्हटलं आणि सगळी आमची फार सुंदर असा अनुभव होता. मग आम्ही त्या पुस्तकांमधल्या काही गोष्टी मुलांना सांगितल्या. काही आम्ही अभिवाचनाचे काही छोटे हे करतो. ज्यावेळेला अशा प्रकारे शाळांमध्ये जायची संधी मिळते त्यावेळेला आम्ही पुस्तकातला काही भाग वाचून दाखवतो मुलांना, कारण त्याच्याशिवाय त्यांना ती गोडी लागणार नाही. तुम्ही वाचा 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 असं सांगून होणार नाही. त्यामुळे शाळांचा अनुभव बघायला गेलं तर या सगळ्या चारी, म्हणजे मी 5वं घेणार नाही, कारण मी विदर्भामधल्या खरोखरी शाळांमध्ये अजूनही जायची मला संधी मिळालेली नाही, पण मला मिळाली की मी नक्की जाणार आहे आणि ते सोडणार नाही मी अजिबात. कोकणासारख्या ठिकाणी पण फार सुंदर अनुभव होता. गुहागर तालुक्यामध्ये आम्हाला आमचे एक सुनील सावंत नावाचे मित्र आहेत. आता आपण जे आता परत काम सुरू केलं, तर आता 4 दिवसांपूर्वी मी त्यांना म्हटलं की सावंत, मला ना त्या तिथल्या शाळांचा जरा डेटा हवाय, मला जरा तिथल्या शाळांच्या मुख्याध्यापकांशी कनेक्ट करून द्या, आपण कधी गेलो नाहीये त्या भागामधल्या शाळांमध्ये. तर ते म्हणले मी तुम्हाला देतो सगळं जोडून. तरी जोडून वगैरे दिलं आणि त्यांनी पूर्ण मला शिक्षकांचे पत्ते पाठवले. मग मी त्यांना पुस्तकं पाठवली वगैरे, सगळं झालं सोपंच का. आणि 5-6 दिवसांनी मला फोन तर आलेच की तुमची पुस्तकं छान आहेत, आमची मुलं वाचणार आहेत, शिक्षकांसाठी आवश्यक पुस्तकं आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं सुनील सावंत, की ज्यांना कुठल्याही पैशाचा मोबदला त्याच्यामध्ये नव्हता मिळणार, ते स्वतः ते पुस्तकं घेऊन ते 4 खेड्यांमध्ये गेले. असेच पाठीवर टाकून ते गेले आणि त्या शाळेने त्यांचा सत्कार केला बीच पब्लिकेशन्सचे प्रतिनिधी म्हणून. तर तो इतका हृदयद्रावक प्रसंग होता माझ्यासाठी की अरे, म्हणजे आपण हे आमच्या नावातच बीज आहे की आम्ही हे सकारात्मकतेचं बीज पेरत चाललोय. जिथे आता जसं प्रके घाणेकरांची जी चला बिया उधळूया नावाची जो एक प्रोजेक्ट आहे की आपण बिया उधळत जायचं असतं, जे होऊन येईल ते येईल, त्या पद्धतीने आम्ही काम करत चाललोय. पण हे आज उगवलेलं दिसतंय. अजून 4 दिवसांनी वेगळं, अजून 10 दिवसांनी वेगळं, अजून 10 महिन्यांनी वेगळं, असे अनुभव मात्र फार सुंदर अनुभव खेडोपाडीच्या शाळांचे आमच्याकडे आहे. म्हणजे त्या अनुभवांचं ऍक्च्युली खरं तर वेगळं सेशन म्हणजे थांबायला हवं कुठेतरी. मला माहिती आहे की आपण जे डोनेशन त्यांना देतो त्याचं त्या शाळांकडून जे पत्र घेतात की त्याचा खरोखर उपयोग झाला का, मुळात ती पुस्तकं तिथे पोहोचली आहेत आणि त्याचा काही उपयोग होतोय, हे फार छान, म्हणजे मला भावलेलं गोष्ट आहे. कारण आम्ही जी डोनेशन अनेक वेळा जातो ते आम्हाला माहीतच नसतं की त्या डोनेशनचं पुढे काय होतं, त्याचा खरंच उपयोग होतो का नाही होत. आता तुम्ही जो शाश्वत भारत मध्ये उल्लेख केला, तो प्रकल्प एक्झॅक्टली काय आहे? मला असं वाटतं हा शेवटचा प्रश्न घेऊया, सगळ्यांची वेळ मर्यादा बघून. शाश्वत विकास या विषयाचा आपण मगाशी उल्लेख केला की हा कामाचा भाग आहे. मोठ्या माणसांनाही सांगता येत नाही शाश्वत विकास म्हणजे काय, आणि इतका तो बिंबवला जातो वेगवेगळ्या ठिकाणाहून. त्याचा अनेक वर्ष अभ्यास करते, थोडाफार जे काही कळलंय त्यातली एक गोष्ट फक्त सांगते की शाश्वत विकास म्हणजे फार मोठी गोष्ट नाहीये. आपल्या सगळ्यांचा विकास म्हणजे शाश्वत विकास, इतकी सोपी गोष्ट आहे. शाश्वत विकासाकडे जग आणि भारत फार वेगवेगळं बघतो. भारताचा विकासाकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे आणि जगाचा विकासाकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. हे गेल्या 10 वर्षांच्या भ्रमंतीमधलं लक्षात आलं. UN, ज्याला म्हणतो आपण युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनच्या प्लॅटफॉर्म्सवरती आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे 17 गोल्स दिले की सगळ्यांना चांगलं अन्न मिळावं, सगळ्यांना पुरेसं पाणी मिळावं, सगळ्यांना चांगलं शिक्षण मिळावं, महिला सुरक्षित असाव्यात, मुलांनी काम करू नये, त्यांनी शिकावं वगैरे, असे एकदम साने गुरुजींच्या गोड गोष्टी वाचल्यासारखं असं ते गोल्स आहेत सगळी जी आहेत ती. तर ते सगळे गोल्स 17 गोल्स आम्ही अनेक वर्ष बघतोय. मी मगाशी उल्लेख केला डॉक्टर डांग्यांचा. डॉक्टर डांगे हे योजक संस्थेचे मेंटॉर आहेत आणि त्यांच्यामुळे खरं तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयाची खरी ओळख व्हायला लागली. तर त्यांनी दिलेली दृष्टी असं सांगते की भारतामध्ये शाश्वत विकास ही गोष्ट फार वेगळ्या पद्धतीने बघितली जाते. ही कशी बघितली जाते? एखाद्या गोष्टीचा विकास करताना दुसऱ्या कुठल्या तरी कम्युनिटीचा
कुठेही ऱ्हास होता कामा नये. म्हणजे शाश्वत विकास असं भारत मानतो. किती वर्ष? 5,000 वर्ष मानतोय. रामायण महाभारतापासूनचा संदर्भ आहे त्याच्यामध्ये. महाभारतामध्ये किंवा रामायणामध्ये इंटरेस्टिंगली जर तुम्ही बघितलं तर अनेक अपंग माणसं दिसतात की ज्यांना अपंग वागवलेलं नाहीये. शकुनी आहे, मंथरा आहे, दुर्दैवाने त्यांना धृतराष्ट्र आहे, दुर्दैवाने त्यांना खल प्रवृत्तीच्या याच्यामध्ये जोडलं गेलेलं आहे. पण अनेक असे पंडू सारखा होता की ज्याला गोड होतं, तो सुद्धा तर त्या अर्थाने बघायला गेलं तर तो डिसिप्लिनच्या व्याख्यांमध्ये बघायला गेलं तर तसा आहे. पण त्या माणसांना बरोबर घेऊन तो समाज चालत होता. म्हणजे कुठेही एखाद्याला कमी महत्व, एखाद्याला जास्ती महत्व, आणि हा विकलांग आहे, हा डिप्राईव्ड आहे, हा आदिवासी आहे आणि आता आपण त्याचा विकास करूया अशी भूमिका भारतात नाही. भारतामध्ये आपण सगळे एक आहोत अशी भूमिकाच पहिल्यापासून. त्याच्यामुळे आपली सर्वेतर्फे सुखीनं तोही शाळेमध्ये जे शिकलेलो असतो किंवा काही घरांमध्ये मी रोजच म्हटली जाते माझ्याकडनं की सगळे सुखी व्हावे, सगळे आनंदी व्हावे, सगळे सकारात्मक व्हावे, हा दृष्टिकोन भारताचा आहे. त्याच्यामुळे शाश्वत भारत हा जो प्रकल्प आखायचं जेव्हा ठरवलं त्याला शाश्वत विकास ह्या भारताच्या दृष्टिकोनातून आपल्याला पुस्तकं तयार करायचे आणि ती विचारधारा आपल्याला मुलांपर्यंत द्यायची असं ठरवलं. त्या विषयांमध्ये आपल्याला विषमुक्त भारत म्हणजे ज्याला सेंद्रिय धान्य म्हणतो त्यामध्ये काम करणारे विंचुर्णीचे गांधी याचं एक पुस्तक आहे, तुम्ही तिथे बघितलं असेल. बाबूलालजी गांधी त्यांचं आपण पुस्तक केलेलं आहे की विषमुक्त अन्न प्रत्येकाने खायला हवं. युएनचं गोल आहे, पण आपल्याला काही 5,000 वर्षात कोणी सांगितलं नाही युरिया घाला म्हणून. आपल्याकडे पहिल्यापासून शेणखत आणि ऑर्गॅनिक गोष्टीनेच आपण शेती करत आलेलो होतो ब्रिटिशांपर्यंत. तर ही जी सगळी विचारधारा जोडण्याचं काम हे या डांगेंच्या मेंटरशिप मधनं जी कळले गोष्टी त्यातनं पुढे न्यायचा प्रयत्न केला. मग विंचुर्णीचे गांधी हे पुस्तक तयार झालं. अनेक पुस्तकं त्याच्यामध्ये अशी आहेत. त्याच्यात कोलंबीची जैवविविधता नावाचं पुस्तक आहे. कोलंबी म्हणजे कोलंबी वेल्हे जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव, वेल्हे तालुक्यातलं एक छोटंसं गाव आहे की जे ज्ञानप्रबोधिनीने त्याच्यामध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि तिथल्या ग्रामस्थांनी पहिल्यांदा बायोडायव्हर्सिटी रजिस्टर तयार केले तिथल्या ग्रामस्थांनी आणि त्यांना 2 संशोधकांनी मदत केली. त्या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन करण्याची जबाबदारी त्यांना एका गोकुळ संस्थेने दिली होती. कॉर्पोरेट सीएसआर मधून त्यांना मिळालं होतं. ते मात्र आम्ही आमच्या खर्चाने आम्ही बीच पब्लिकेशन्स म्हणून त्याचं डॉक्युमेंटेशन प्रकाशित केलं आणि ते आम्ही लोकांपर्यंत आणायचा प्रयत्न केला. जसं चित्रमय पुस्तक आहे तर मुलं खूप वाचतात. त्यामुळे सह्याद्रीतला जो फ्लोरा आहे जो आहे तर तिथलं सगळी जैवविविधता तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळेल. तर हे मुलांपर्यंत जायला हवं. विंचुर्णीचे गांधी, कोलंबीची जैवविविधता किंवा सावित्री सारख्या एका वेगळ्या पुस्तकाचा मी उल्लेख करेन की उद्या वटसावित्री आहे आणि आपल्याला सगळ्यांना फक्त वडाच्या झाडाला फेऱ्या मारणारी स्त्री याच्या पलीकडे वटसावित्रीची कुठलीही ओळख आपल्याला नाहीये. हे आपलं दुर्दैव आहे. भारतात आपण राहतो, आज आपण भारताचा समृद्ध इतिहास आहे, परंपरा आहे, पण आपल्याला माहितच नाही की ही सावित्री कोण होती. तर पॉंडेचेरीचे जे योगी अरविंद आहेत त्यांनी सावित्री नावाचं महाकाव्य लिहिलं इंग्लिशमध्ये आणि इतकं जाड पुस्तक आहे ते. मध्यंतरी आम्ही आणलं आणि ते म्हणते हे काही आपल्या बसकी बाती नाही, हे प्रचंड अवघड आहे, त्यामुळे शक्यच नाही हे करणं. तर सांगलीच्या एक विनिता तेलंगे नावाच्या अत्यंत सुंदर ज्याला लेखन शैली म्हणू शकू अशी लेखन शैली असलेल्या लेखिका माझ्या संपर्कात होत्या. विनिता ताई ती आमच्या ऑफिसला आली आणि तिने आम्हाला सावित्रीची गोष्ट सांगितली. गोष्ट ऐकल्यानंतर मी म्हटलं की हे मी आजच्या जगातली मुलगी, मला हे नाही जमणार आहे, हे असलं काही मला पटतच नाही. सावित्रीने प्राण वगैरे वाचून आणि धनश्री जरा ही गोष्ट समजून घे, हे काय लिहिलंय ते समजून घे. आणि मग तिने ती सगळी गोष्ट उलगडली आणि मग असं लक्षात आलं की भारतीय तत्वज्ञानातल्या खूप महत्वाच्या गोष्टी या सावित्रीच्या गोष्टींमध्ये आहेत. ती खरोखर एक वंडरफुल लव्ह स्टोरी आहे. तर ती लव्ह स्टोरी रोमिओ जुलिएट आपण वाचतोय आणि आपण सावित्री सत्यवान वाचत नाही, ही खंत मनाला वाटली आणि त्यातनं सावित्री नावाचं पुस्तक जन्माला आलं. ही अनेक पुस्तकं म्हणजे पुस्तकं खूप आहेत. मी पुस्तक वेळी व्यक्ती आहे आणि तुम्हाला पुस्तकांबद्दल सांगायला लागलं तर खूप वेळ जाईल. मी अशा प्रकारची पुस्तकं निवडली आणि ही मूल्य, ही शाश्वत म्हणजे नष्ट होणार, टिकणार, हे जे टिकणारं वैभव आहे हे आपल्याला मुलांपर्यंत न्यायचंय. आणि म्हणजे नेहमीच एक फक्त उदाहरण सांगते की आपल्याकडं
ब्रिटिशांच्या पूर्वीपर्यंतचा विकास आणि ब्रिटिशांच्या नंतरचा विकास याच्यात खूप फरक आहे. धरणं बांधायला घेतली की आपल्याला पहिला प्रश्न सोडवावा लागतो तो धरणांच्या ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्या पुनर्वसनाचा. मग हे पूर्वी कसं होत होतं? पूर्वी आपल्याकडे काय होत होतं? पूर्वी राजे त्यांना वेगळ्या जमिनी देत होते का? तर पूर्वी भारतामध्ये मुळातच छोटे बंधारे बांधले जात होते. ते बंधारे कोण बांधत होतं? सरकार काहीतरी करेल. सरकार वगैरे काही करत नाहीये. राजा हा प्रमुख होता, तो व्हिजन देत होता, श्रमदान गावकरी करत होते. आजचं सीएसआर तेच सांगतं की तुम्ही जर 20% श्रमदान करणार असाल तर आम्ही 80% फंडिंग देतो. आता त्यांना तेच ऐकावं लागतंय फायनली. ही आपली संस्कृती होती. हे बंधारे जर गावाने स्वतः बांधले असतील त्या बंधाऱ्यातलं एक थेंब पाणी वाया न जाऊ देण्याची जबाबदारी ते ग्रामस्थ आपण उचलतात. त्यांना सांगावं लागत नाही पाणी अमूल्य जीवन आहे, 17 डेव्हलपमेंटल गोल्स मध्ये त्याच्यात घालण्याची गरजच पडत नाही, कारण तो जगण्याचा भाग आहे. तर ही सगळी मूल्य सांगणारी पुस्तकं आम्ही शाश्वत भारत या आमच्या पुस्तकांच्या संचामध्ये गेली आणि नंतरच्या काळामध्ये आम्ही थोडी रिडिंग कार्ड्स नावाची पण एक गोष्ट तयार केली की ज्याच्यामध्ये आम्ही वेगळ्या फॉर्ममध्ये छोटी छोटी जी मुलं असतात प्रायमरी शाळेतली की ज्यांना पुस्तक वाचणं जड जातं तर त्यांना चित्रांमधनं रिडिंग कार्ड्स शिकवायला सुरुवात केली. त्याच्यात न्यूट्रिशन सारखा विषय असेल, एबीसीडी हे ब्रेन बेस्ड एज्युकेशन मधनं आम्ही सांगायचा प्रयत्न केला किंवा त्यांना इंग्रजी भाषा आणि गणित या 2 विषयांचा खूप भाऊ असतो, कारण याच्यामध्ये दांड्या उठतात आणि नापास होण्याचं पर्सेंटेज खूप असतं. तर त्याच्यामध्ये आम्ही खूप काम करायचा प्रयत्न करतोय, कारण ही जी सगळी शालेय शिक्षणाची जी वर्ष असतात तो सगळा बेस आहे. तो बेस जर चांगला झाला तर पुढे आपण काहीतरी करू शकू हे डोळ्यासमोर ठेवून शाश्वत भारत नावाची आम्ही एक संकल्पना मांडली आणि मी गायत्री निमकर माझी कलिग आज आहे आणि आम्ही दोघींनी मिळून तो प्रकल्प पुढे नेण्यासाठी बराच खटाटोप केलाय. 2000 जे आता ही शाश्वत भारतची संकल्पना तयार होती, म्हणजे पुस्तकं तर तयार होतच होती 2.5-3 वर्ष, पण मी थांबले होते एक चांगली नंबर त्याचा येण्यासाठी की चांगली पुस्तकांचा गठ्ठा मुलांपर्यंत जायला हवा. आणि ती पुस्तकं आम्ही फक्त मुलांसाठी देत नाही, कारण मधल्या काळामध्ये जे वाचन आमचं झालं किंवा बघणं झालं त्याच्यामध्ये शिक्षक तर बिलकुलच काही वाचत नाही. तर शिक्षकांना वाचण्यासाठी अवांतर वाचनासाठी काही पुस्तकं द्यायला हवीत आणि हे विषय द्यायला हवेत जे कायमस्वरूपी टिकणारे आहेत. जे धरण बांधताना आपल्याला कुठल्या तरी शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत आणि परत तो इम्बॅलन्स करून मग आता यांचा विकास मग यांचा विकास ही जी काय संकल्पना आहे ती संकल्पना विकासाची खरी संकल्पनाच नाही. सर्वात विकासाची संकल्पना फार वेगळी आहे आणि ती कशी आहे ही इनडायरेक्टली आपल्या सगळ्या पुस्तकांमधनं तुम्हाला ती बघायला मिळेल आणि हे या शाश्वत भारत पुस्तकाचं या संचाचं वैशिष्ट्य आहे. आणि आता आम्ही परत एकदा माझी अशी खूप इच्छा आहे की 22च्या पुढे 23व्या जिल्ह्यात मला जाता यावं, कारण आतापर्यंत काय 22व्या जिल्ह्यापर्यंत आम्ही अडकून पडलो. यावेळेला सांगायला मला आनंद होतो शाश्वत भारत याच्यामध्ये आम्ही 23वा जिल्हा अमरावतीचा जो होता तो कधीच आतापर्यंत घेतलेला नव्हता. तर अमरावती तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मेळघाटचा जो भाग आहे तर त्या मेळघाट भागामध्ये संपूर्ण बापू केंद्र नावाची संकल्पना म्हणजे संस्था 30 वर्ष काम करते. त्यांच्या माध्यमातून आपण एक लवादा या अगदी छोट्या गावामध्ये एका संस्कार शिबिरामध्ये हा सेट आपण पोहोचवला आणि मला अगदी कालच त्यांच्याकडून त्याचे फोटो आले आणि खरंच सांगते की ज्याला आम्हाला फोटो येतात मी आणि गायत्री असं बघतो की अरे आपली पुस्तकं तिथे गेली आहेत, ही मुलं त्या पुस्तकांकडे कशी बघतील, त्यांना ती पुस्तकं कशी वाटतील, हा विचार त्यांच्यापर्यंत कसा जाईल. तर या प्रकारे 23व्या जिल्ह्यापर्यंत पोहोचलोय. तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा असेल तर सगळे जिल्हे आणि खरं तर आकांक्षित जिल्हे सगळे महाराष्ट्रामध्ये या सगळ्यांपर्यंत आम्हाला पोहोचण्याची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने आमचे आता प्रयत्न चालू आहे. पण तुमच्या कार्याविषयी बरंचसं काही कव्हर केलं, पण तरी तुमचं काम खूप मोठं आहे. हो नाही अजूनही करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. तुमच्याही मनात असली इच्छा तर काय विचार आहे आणि काही अगदी मी मगाशीच म्हटलं की सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही गोष्ट ती छोट्यातल्या छोट्या गावापर्यंत आपल्याला न्यायची ही पॅशन आहे आमची
आणि त्याच्याशी निगडीत असलेले सगळे जे विषय आहेत ते सगळे विषय मुलांपर्यंत नेणं आणि त्याच्यासाठी CSRचे प्लॅटफॉर्म्स असतील, SMEचे प्लॅटफॉर्म्स असतील, इंडिव्हिज्युअली काही लोक आम्हाला डोनेशन देतात. म्हणजे मला पण कधी कधी म्हणजे दरवेळेला तेच काम करून इतकं समाधान कसं वाटतं अशी वेगळीच गोष्ट वाटते की 2008 साली मला टाटा पॉवरकडनं जेव्हा आम्ही इंडियन हॉटेल्सचा प्रकल्प केला त्याच्यानंतर मला टाटा पॉवरकडनं ऑफर आली होती की तुम्ही CSR मध्ये जॉईन व्हा आमच्याकडे. आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपण तिथे फक्त न्यूट्रिशनवर काम करणार का अनेक वर्ष पुढे. तर मला माझ्यासारख्या हावरट व्यक्तीला मला असं वाटलं की मला एवढ्याच विषयात नाही अडकायचंय, मला बरेच विषय कव्हर करायचे अजून. आता बांबू हा विषय वडिलांमुळे अगदी पेरिफरीवरती आलेला आहे आणि बांबूचं सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठं योगदान आहे. बांबू काय काम करतं हे सांगणारं भारतामधलं लहान मुलांसाठीचं पहिलं पुस्तक हे बीच पब्लिकेशन्सने प्रकाशित केलं. त्याचं नाव माझा मित्र बांबू किंवा माय फ्रेंड बांबू, दोन्ही भाषांमध्ये आपण ते केलं. आणि फ्लॅग्स ऑफ भारत सारखं पुस्तक असेल, द वे टू हॅपीनेस सारखे पुस्तक असतील की अशा संकल्पना ज्या भारताच्या कुठल्याच प्रकाशकांनी आतापर्यंत हाताळलेल्या नाहीयेत त्या आम्ही हाताळणं आणि त्या मुलांपर्यंत नेणं, शिक्षकांपर्यंत नेणं हेच आमचं लाईफ मिशन आहे. त्यामुळे आम्हाला याच्या पलीकडे फार वेगळं काम करायचं नाहीये. करायची संधी मिळाली तर ती शेतकऱ्यांसाठीच करायची संधी मला हवी आहे. याच्यापेक्षा म्हणजे हा हावरटपणा आता इथेच थांबतोय ऍक्च्युली खरं तर. बरेचसे प्रश्न मी विचारले पण अजून तुम्हाला तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कोणाला विचारायचे असतील तर विचारा. लहानपणी आता असं तुम्ही जे म्हटलं की टेक्स्ट देण्यापेक्षा पिक्टोरियल इज मोर इम्पॅक्ट कारण आपण नेहमी म्हणतो व्हिज्युअल इम्पॅक्ट. मला आठवत आहे 60-70 वर्षापूर्वी आम्ही चांदोबा हा मासिक आहे त्याच्यात 70% पिक्टोरियल असायचं, 20-30% फक्त टेक्स्ट असायचे आणि महिन्याला एकदा यायचं ते तमिळनाडूचं. सिमिलर पिक्चर पण सगळे आतुरतेने वाट बघायचे. एखाद्या काय आलं पोस्टमॅनला विचारायचं काय झालं. ते चांदोबाची जी आठवण आहे ती मला वाटतं तुम्ही पुढे नेताय. अगदी छान, मला फार आवडेल असं करायला. आणि त्याच्यातनं खरं तर आपले ज्याला आता केंद्र सरकारने IKA इंडियन नॉलेज सिस्टीम ज्याला आपण म्हणतो त्या माध्यमातून जे विषय पुढे न्यायला सांगितले ते विषय खरं तर अशा माध्यमातून न्यायला आम्हाला नक्की आवडेल. अगदी छान तुम्ही कल्पना सुचवली, धन्यवाद. एक तर म्हणजे खूप छान वाटलं. मला वाटतं मी अनुभवामुळे तुमचा लेख वाचलेला आहे तेव्हा ओळखीचं आहे कसं मला ओळख खूप छान सांगितलं. अनुभवने मला कधी संधी दिली नव्हती. अनुभवामध्ये मी फक्त मार्केटिंग अँड कम्युनिकेशन हे होते. लेख कधीच नाही. बरं, मला एक प्रश्न असा म्हणजे तुम्ही खूप छान सांगितलं की ग्रामीण भागात वाचनाची आवड अजूनही जास्त, त्याचा अर्थ उलगडण्यासाठी उत्सुकता तिथे जास्त. पुढे उत्सुकतेनं ग्रामीण भागात तिथले लोक उद्योजक होतात. तर शेवटी वाचनात तर शेवटी उद्योजक व्हायला पाहिजे ना आपल्याला, ते तिथेच व्हायला पाहिजे. तसं काही करता येईल का? तुम्ही अगदी माझ्या मनातली एक गोष्ट सांगितली की कारण उद्योजकता विकास ह्या विषयामध्ये बिटकॉन ही जी आपली संस्था आहे त्या संस्थेसाठी मला लेखन करायची संधी मिळाली होती आणि मी जवळजवळ 10-11 वर्ष मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मार्केटिंग मॅनेजमेंट हा विषय ग्रामीण भागातल्या मुलांना छोट्या उद्योगांसाठी म्हणून शिकवायचा प्रयत्न करत असेल. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे खरं तर त्या प्रकारचे उद्योजक तयार व्हायला हवेत. त्याचं पर्सेंटेज 15% जास्ती नाहीये, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्याचं कारण असं की आपल्याकडे जी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असा जो आपला पूर्वीचा क्रम होता तो सगळा पूर्ण उलटा झाला. त्यामुळे शेतकऱ्याच्या मुलाला शेती करायची नाही, बाकी काही करायचं, त्याला पहिलं तलाठी व्हायचंय किंवा त्याला कुठेतरी MPSCच्या एक्झाम देऊन त्याला काहीतरी करायचंय. आणि MPSCची मुलं जेव्हा पुण्यात येतात तेव्हा आजूबाजूच्या लोकांना पोहे उपमा विकून त्यांचं चरितार्थ घडवायचं. म्हणजे हे एक प्रकारचं दुष्टचक्र चालू आहे. पण ग्रामीण भागामधलं उद्योजक तयार होणं आणि ते खरं तर त्याच भागामध्ये म्हणजे गांधीजींच्या अनेक विचारांची माझी हे नाहीये, फार साधर्म्य नाहीये, पण मला त्यांचा एक विचार फार पडतो. एक्झॅक्टली, ग्राम स्वराज्य, त्याच्यामध्ये जो त्यांनी मांडलेला विचार आहे की स्वयंपूर्ण खेळणं, आणि तो खरं तर गांधींचा विचार नाही, गांधीजींचा विचार नाही, तो भारताचा विचार आहे
की आपल्या 12 वरुतेदार आपली पद्धतीच अशी होती की त्या गावातल्या खेड्यातल्या ज्या गरजा आहेत त्या त्याच भागामध्ये भागवल्या जाव्या, की त्याला वेगळी अभिलाषा तयार होऊ नये की मी शहरात जातो आणि मी काहीतरी हे करतो. नंदुरबारचा जो युवक असतो तो काही शेती करत नाही, तिथे पाणी आणत नाही, काही करत नाही, आणि सुरतला जातो कारण जवळ शहर, तर तिथं जातो करतो काय, अंडा भुर्जीची गाडी टाकतो. म्हणजे हे इतकं विधायक दृश्य बघायला मिळतं, पण ह्यामध्ये खरोखरीच मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर मी एक छोटस त्याला उत्तर म्हणून सांगते की आम्ही आता काय करतोय. विजयी भव नावाची एक कादंबरी आता प्रथमच मी आयुष्यात लिहिण्याचा प्रयत्न केलाय, आणि कादंबरीचा फॉर्म निवडायचं कारण असं की लोकांना सध्या वेबसिरीज बघायला फार आवडतं, आणि कादंबरी अशी छोटीशी आहे की ती साधारण लिहायला म्हणजे वाचायला सुरुवात केल्यानंतर एक तासाभरात, आपण ज्यांना वाचनाची सवय आहे त्यांना एका तासाभरात वाचत होईल. ती एका छोट्या गावातल्या नवऱ्या बायकोंची गोष्ट आहे, आणि त्याच्यामध्ये ते एका छोट्या गावातच राहून आपला उद्योग कसा वाढवतात हे सांगण्याचा प्रयत्न त्या विजयी भव कादंबरीमध्ये मी करायचा प्रयत्न केला. त्याचा आता प्रूफिंग आणि याचं काम चाललंय, ते कशा दिशेने जात आहे पुढे त्याच्यावर आमच्या पुढच्या कामाची बरीच दिशा ठरेल करते, कारण आम्ही बरेच प्रयोग करतो. हा पण एक प्रयोगच आहे, त्याच्यानंतर ठरेल काहीतरी. हा विचार म्हणजे मगाशी म्हणलो तसा तो जास्ती करून स्त्रियांच्याच येईल, कारण बचत गट वगैरे ही जी कन्सेप्ट आहे गावातली स्त्रियाच पुढे नेतात. एकीकडे उद्योजक काही स्त्रिया नर्चर करतायत. एक गल्लत होते आपली की बचत गटाच्या महिला आणि उद्योजकता असा विषय जोडला जातो. महिलांमधली जी उद्योजकता आहे ना ती स्वयंप्रेरणेने, मी आज बचत गटाची जवळजवळ 100 ट्रेनिंग केली. त्याच्यामध्ये लक्षात येतं की बचत गटाच्या महिलांना उद्योग करण्यामध्ये रस नाही. त्यांना त्यांच्या वेळा सांभाळून, त्यांना त्यांच्या घरातल्या गोष्टी सांभाळून, कुळाच्या सांभाळून, खेडोपाडीच्या महिलांना त्यांना स्वयंरोजगार हवे, त्यांना नोकरी नकोय, त्यांना स्वयंरोजगार हवा. त्याच्यामुळे नोकरी, स्वयंरोजगार आणि उद्योजकता ह्या 3 वेगळ्या गोष्टी आहेत. हे आपल्या पॉलिसी मेकर्सना कळायला फार उशीर लागतोय. पण त्या मनी मेकिंग करतायत. करतात ना, प्रश्नच नाही. आज ज्ञानप्रबोधिनी सारखी संस्था इतकं उत्तम काम करते, त्याच्यावर आधारित आपण एक आत्मसन्मानाच्या गोष्टी नावाचं पुस्तकही प्रकाशित केलेलं आहे की त्यांच्या 30 वर्षांमध्ये अनेक उद्योजिका तयार झाल्या. पण प्रत्येक महिला उद्योजिका असते असं नाही, पण स्त्री आहे, त्यामुळे त्या दृष्टीने काम नक्कीच व्हायला. सामाजिक बांधिलकी हा विषय 2 वेगळ्या वेगळ्या विचारधारा मांडल्या जातात. त्याच्यामध्ये आपण या समाजाचा भाग आहोत आणि आपण या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही एक विचारधारा. मला असं वाटतं की या भावनेने आम्ही काम नाही करत, आम्ही समाज म्हणूनच काम करतो. आपण सगळेजण समाजाचा घटक आहोत आणि आपण कोणासाठी तरी काहीतरी करू हे असं काही करायचं नाहीये, हे ठरवलेलं आहे. पण हे वेगळे आणि आपण वेगळे असं नाहीये. त्याचं उदाहरण म्हणजे त्यांच्यासाठी नव्हे त्यांच्या सोबत नावाचं एक पुस्तक आता आकाराला येत आहे मेळघाटच्या संपूर्ण बापू केंद्रावरती. ते पुस्तक तयार होत असताना प्रकर्षाने हे जाणवलं की अनेक लोक, मी नाव घेत नाही पण अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी जे काम उभं केलंय ते यांच्यासाठी यांनी हे केलं, त्यांच्यासाठी त्यांनी ते केलं. तर डॉक्टर निरुपमा देशपांडे आणि सुनील देशपांडे हे जे नवरा बायको आहेत त्यांनी 30 वर्ष तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासींना रोजगार निर्मितीचं खूप उत्तम असं काहीतरी मार्ग आखून दिला. तर ते पुस्तक करत असताना लक्षात आलं की त्यांनी समाज म्हणून वेगळा मानला नाही, ती बांधिलकी म्हणून त्यांनी ते केलंच नाही, समाजाचा भाग म्हणून केलं. त्यामुळे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मी खरं तर हा बांधिलकी हा थोडा सेक्युलर शब्द आहे, तो फार मला मान्य नाहीये. तो आपण समाज समरसता होऊन आपण ते करूया असंच भावना मनामध्ये आहे की ते वेगळे आणि आपण वेगळे. तर नाही, आम्ही वेगळे नाही आहोत, आम्ही थोडं वेगळा विचार करत असतो. पण माझ्यासारखा विचार करणारे या जगामध्ये लाखो माणसं आहेत, मी काही फार वेगळी व्यक्ती नाही. त्यामुळे आपण सगळे एक आहोत आणि आपण त्या समाजामध्ये सगळ्यांनी मिळून पुढे, हा त्याच्यामधला विचार आहे. वेगळी करण्याची गरज नाहीये अजिबातच, कारण तुम्ही किती शाळा उभा करणार, परत त्या शाळा उभ्या केल्या की त्या शाळेमध्ये प्रवास करून मुलं येणार, म्हणजे त्यांचा प्रवास आला, म्हणजे त्यांचं स्थित्यंतर आलं. त्यापेक्षा ती जी मूल्य आहेत ती शाळांमध्येच रुजवता आपल्याला आली तर जास्ती उपयोग होऊ शकतो. पाबळचा जो विज्ञान आश्रम आहे डॉक्टर कलबागांनी सुरू केलेला, आजही त्या शाळेमध्ये फार उत्तम प्रयोग दिसतात झालेले.
अशा काही शाळा आहेत. आता आम्ही काल परवा काही दिवसांपूर्वी बारामतीच्या दिशेने चाललो होतो. त्यावेळेला खोपडे सरांची, सुरेश खोपडे जे आपले भिवंडीचे दंगल ज्यांनी हँडल केली ते पोलीस निरीक्षक, तर त्यांनी एक शाळा सुरू केली, तर तिथे भेट द्यायला जायचंय आम्हाला. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या शाळा नक्की योगदान करतात, नाही असं नाही. पण जर शाळा काढून शाळा वेगवेगळ्या उपयोग होणार नाही असं माझं मत आहे. त्यापेक्षा सर्वसमावेशक अशा प्रकारची तत्व मुलांपर्यंत पोहोचवणं हे जास्ती उपयोगाचं आहे, कारण ते जास्ती व्यावहार्य आहे. कारण अगेन परत तो ट्रान्सपोर्टेशन, लोकसंख्येचा विचार, सगळा या सगळ्या विषयाचा विचार करता आपल्याला ते मॉडेल यशस्वी होऊ नाही शकत त्यामुळे. आणि तुमचा पहिला स्टोरी टेलिंग मध्ये फार छान प्रश्न विचारला, मला कधीतरी सांगायला आवडेलच हा विषय. एक दोन फार महत्वाचे फरक आहेत, वाचन आणि ऐकणं. आपल्याकडे पूर्वीपासून ज्याला जो मनुष्य हुशार आहे, बहुश्रुत असं म्हटलं जायचं. बहुश्रुत म्हणजे काय? श्रुत, ऐकलेला माणूस. कारण आपली जी सगळी ज्ञान मिळवण्याची परंपरा होती ती सगळी मौखिक होती. त्यामुळे त्याने रामायण ऐकलंय, त्याने महाभारत ऐकलंय, त्याने गीता ऐकली, त्याने पातंजली योगसूत्र ऐकले, त्याने अष्टावक्र गीता ऐकली, त्याने हे सगळं ऐकून त्याचं व्यक्तिमत्व बहुश्रुत झालं. हा बहुश्रुत असणं हा एक भाग झाला जो भारतीय दृष्टिकोन आहे. दुसरा दृष्टिकोन जो आहे, जो ब्रिटिशांनंतर आपल्याकडे आला, ते म्हणतात ते वेल रेड म्हणते. वेल रेड म्हणजे काय? याने शेक्सपियर वाचलाय, याने वर्ड्सवर्थ वाचलाय, यांनी मुलं वाचलेत, यांनी सगळे कुसुमाग्रज असतील, म्हणजे कविता कुसुमाग्रजांच्या वाचल्या असतील, ग्रेस वाचला असेल, तर हा बाबा एक फार वेल रेड माणूस आहे. दोन जर आपण बघितल्या ना प्रक्रिया, तर ह्या जैविक गोष्टी फार वेगळ्या आहेत. ऐकणं आणि वाचणं यामध्ये फार वेगळा फरक आहे. कारण आम्हाला बहुविधतेकडे समाजण्यात फार आवडेल, पण आजच्या घडीला जो ब्रिटिशांचा 100 वर्षांचा पगडा आहे, 100 वर्षांचा जो पगडा आहे, त्याच्यावरनं आपल्याला वाचनाकडे वळणं हाच आता प्रिलिमिनरी दृष्टिकोन वाटतो. कारण जर तुम्ही स्टोरी टेलिंगची जी ऍप्स बघितलीत आणि त्यांचा जर डेटा बघितला, तर त्यांचा डेटा आणि अपहरण चौकामध्ये जाऊन पुस्तकांचा चाललेला व्यवहार हे जर बघितलं, तर याचं एकमेकांची काही कम्युनिकेशन, काही कंपॅरिझन नाही. हा सगळा भाग गेल्या 150 वर्षांमध्ये जो आपला असा झालाय, हा हे प्रयोग म्हणून फार छान आहे की मुलांना ऐकवलं पाहिजे. म्हणून मी मगाशी उल्लेख केला की आम्ही अभिवाचनाचे काही विचार त्याच्यामध्ये करतो आणि आवर्जून आम्ही त्या गोष्टी वाचून दाखवतो. कारण कुठल्याही वयोगटातल्या माणसाला गोष्ट वाचायला आवडते, ऐकायला आवडते, वाचायला आवडते. आमच्याकडे जादूचा मेंदू नावाचं पुस्तक डॉक्टर श्रुती पानसरेंनी लिहिलंय, ते सुद्धा मोठ्या माणसांसाठी गोष्टीच आहे. तर ते का? तर सगळे गोष्टी आपण सिनेमा बघतो होतो की आपण कादंबरी होतो, आपण कथा होतो, तर आपल्याला गोष्ट कशी सरकते, शेवट काय होतो, या सगळ्या गोष्टींमधून आपण काहीतरी घ्यायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे स्टोरी टेलिंग हा फॉर्म बरोबर आहे, पण तो टेलिंगचा जो ऑडिओ किंवा जो फॉर्म आहे तो आपल्याकडे आणायला अजून काही वर्ष लागतील. करायला हवा आहे हे नक्कीच बरोबर आहे आणि तोच मूळ भारताचा गाभा आहे. त्यामुळे आपण निश्चितपणे त्यासाठी प्रयत्न करणार आहोत, पण त्याला ब्रिटिशांचा पगडा घालवायला काही वर्ष आपल्याला पुस्तकं करावी लागतील. मी परत एकदा बायोलॉजिकल डिफरन्स सांगते की हा प्रयोग आम्ही करून बघितलेला आहे. आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवर असं जेव्हा वाचतो, पुष्कळ वाचतो आपण. आपल्याला दररोजचे ऍप्स आपल्याला सांगतात की आज तुम्ही किती वेळ या डब्यावरती वाया घालवलेला आहे. त्यातलं आपल्याला किती लक्षात राहतं आणि पुस्तकातलं किती लक्षात राहतं, हा जर कंपॅरेटिव्ह अनालिसिस आपण करून बघितलं तर खरोखरच पुस्तक आपल्या लक्षात राहतं. हा मोठ्या माणसांना देखील आम्ही नेहमी प्रयोग करायला सांगतो की आशुतोष राणांची मुलाखत खूप लहानपणी वाचली होती, बघितली होती. तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांना सेट वेळ मिळाला की ते किमान दररोज 25 पानं वाचतात. आता आशुतोष राणांसारखा एक अत्यंत लायक होऊन रंगवलेले व्यक्तिमत्व, इतका नॉलेजियस माणूस आहे आणि त्यात ते बोलायला लागल्यानंतर त्यांच्या मुलाखती जर तुम्ही बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की ते इतकं आपण बोलतात, ते कशाच्या जीवावर बोलतात, कारण दररोज 25 पानं वाचतात. आणि जी मोठी झालेली माणसं आहेत त्यांचा जर विचार केला ना, तर खरोखर जे वाचतात ते खरंच मोठे होते, त्याचा एक आतापर्यंतचा अनुभव आहे. आम्ही सगळ्या ह्याच्यामध्ये सांगतो की माझ्या सगळे अफेक्ट झालं होतं आपण डिजिटल माध्यमांना, पण एक प्रयोग म्हणून आजपासून 21 दिवस एखादी गोष्ट करून बघा. 21 दिवसांची व्रत आपल्याला सांगितली. काही फार व्रत म्हणजे आपल्याकडे फार वेगळं नाहीये. व्रत कशासाठी करायचं असतं तर आपल्या सबकॉन्शियस माइंडला सवय लागतात. 21 दिवस दररोज फक्त 25 पानं फिजिकली
प्रॅक्टिकल म्हणजे ते ऑफलाईन पुस्तकाची वाचून बघा. आणि काही करायचं नाही त्याच्यावर, कोणाला काही सांगायचं नाही, कोणाला काही बोलायचं नाही, पण दररोज वाचा. ती वेळ ते पुस्तक कधीतरी ते संपत असेल 25 पेक्षा जास्ती वाचली तर फारच, पण ते पुस्तक वाचत असताना अजून एक पुस्तक वाचत, ते पुस्तक वाचताना अजून एक काही म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्म सारखंच झालं ना, की कुकिंगचा रील बघता बघता त्याच्या पुढे कुठलं तरी एखादं मारामारीचं येतं, त्याच्या पुढे कुठेतरी आमिर खान कुठलं तरी नवीन फिल्मचं कसं प्रमोट करतोय, मग त्याने तिसरं लग्न कसं केलं, हे आता आपण डिस्ट्रॅक्टच होतो. हे डिस्ट्रॅक्शन थांबवण्यासाठी आपली जी पिढी आहे त्या पिढीला स्ट्रेसमधनं बाहेर पडण्यासाठी पुस्तकं फार मोठं मोलाचं मदत करतात. हा आतापर्यंतचा एक्सपेरिमेंटचा भाग आहे आमच्या. त्याच्यामुळे हा 21 दिवसांचा प्रयोग जरूर करून बघा. यू विल कॉल मी, हे याचा फरक झालेला आहे माझ्या स्ट्रेस लेवलवरती. त्यामुळे डिजिटली तुम्ही वाचत असाल, वाचा, हरकत नाही, काहीतरी वाचता येईल, फार चांगली गोष्ट आहे. पण तरीही ऑफलाईन हातात पुस्तक वाचून बघा, खूप वेगळा त्याच्यामध्ये फरक दिसतो आपल्याला. अमेझिंग 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 धनश्री. हे आपल्या सगळ्यांना गेले तासभर धनश्रीनी असं गुणवून ठेवलं होतं. आमचं बोलणं झालं होतं की बुवा टाइम मॅनेजमेंट पाळा, 10 वाजता थांबवा, कारण आता 11:15 गेले आणि तरी अजूनही लोकांची ऐकण्याची परिस्थिती आहे. परंतु आपण वेळेचं नेहमीच मॅनेजमेंट पाळतो. त्यांनाच म्हटलं होतं की तुम्हाला जायचंय लवकर, मला माहिती आहे, पण 11 वाजेपर्यंत तुम्ही इथे हँग अराउंड राहणार, विल बी हँगिंग अराउंड. मंडळी, त्यांची काही पुस्तकं ठेवली आहेत, अवश्य विकत घ्या. जर लेखक उपस्थित असतील तर त्यांच्या सह्या तुम्हाला मिळतील त्या पुस्तकावरती. आणि पुढच्या महिन्यामध्ये असंच एक अमेझिंग कपल आपल्याकडे येणार आहे. अतुल मिश्रा आणि लता मिश्रा, दोघेही न्यूक्लिअर सायंटिस्ट आहेत, पण इथं अमेझिंग कपल सगळ्यांना आनंद वाटत फिरत असतात. आपल्या घरी आले की पहिले गिटार काढतात आणि गाणे सुरू करतात. त्या पठ्याला 2000 गाणी पाठ आहेत आणि तो त्याचे गीतकार, संगीतकार सगळं धडाधडा पाठांतराने सांगतो. तेव्हा त्या माणसाचा कार्यक्रम अजिबात चुकवू नका. पुढच्या महिन्यामध्ये 26 तारखेला अमेझिंग कपल मिस्टर अँड मिसेस अतुल मिश्रा. तेव्हा मी आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. सर्वांचे आभार, धनश्रीचे आभार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सतीश राजवंश यांचे आभार. त्यांनी ही मुलाखत आपल्या प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदाच घेतली आणि यशस्वीपणे घेतली असं मला वाटतं.